सेकंडरी मार्केट हे सकाळी 9:15 ते 3:30 चालू असतं, बरोबर का नाही? आपण दररोज बघतो मार्केट 3:30ला बंद होतं, 9:15ला मार्केट चालू होतं. लक्षामध्ये त्याला म्हणायचं पैसे कुठे जातील. आज आपण समजा टाटा मोटरचे शेअर घेतले, चला मला तुम्ही सांगा आपले पैसे कोणाकडे जातील, कमेंट करून सांगा. चला मला तुमचंही टेस्ट घेऊ द्या जरा छोटीशी. आपण जर आज टाटा मोटरचे शेअर्स आज आपण घेतले, तर तुम्ही समजा 10,000चे शेअर्स घेतले आज टाटा मोटरचे, तर तुमचे 10,000 रुपये कोणाकडे जातील? प्रत्येकाने मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आज तुम्ही 10,000चे टाटा मोटर्सचे शेअर्स घेतले लक्षामध्ये, तर तुमचे 10,000 रुपये कोणाकडे जातील मला चला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे. तुमचे 10,000 कोणाकडे जाणार? हां, टाटा मोटर्स. बघा बऱ्याच लोकांनी टाटा मोटर्स कमेंट केलेली आहे लक्षामध्ये, बऱ्याच लोकांनी टाटा मोटर्स कमेंट केलेले आहे. चलो कोणाकडे जाणार? टाटा मोटर्सकडे नाही जाणार, लक्षात घ्या. सेलरकडे जाणार. कोणाकडे जाणार? सेलरकडे, ज्याने विकलंय लक्षामध्ये. आता तुम्ही टाटा मोटरचे शेअर घेतले, टाटा मोटरचा त्या ह्याच्याशी काही IPO मध्ये ज्यावेळेस तुम्ही शेअर घेतले त्यावेळेस टाटा मोटरकडे पैसे गेले मित्रांनो. आता तुम्ही टाटा मोटरचे शेअर घेतले तर हे पैसे बाहेर सेलरमध्ये जातात. तुम्ही बाहेर आहेत, तुम्ही 10,000चे शेअर्स खरेदी केले, पण ज्यांनी तुम्हाला विकले सेलर, ज्याच्या डीमॅट अकाउंटमधून ते विकले ज्यांनी ऑनलाईन, तर त्याला ते पैसे जाणार तुमच्यासारखंच. मग तुम्ही सेल केले समजा नंतर 10, नंतर तुम्ही आता 10,000चे घेतले, नंतर 12,000 झाले, तुम्ही 12,000ला विकले, तर तुमच्याकडे पैसे तुमच्याकडे येणार. टाटा मोटर्स काय? टाटा मोटर्स हे फक्त एक माध्यम आहे लक्षात. ती एक काय, ती सिक्युरिटी आहे, ती एक कंपनी ज्याच्यामध्ये ट्रेडिंग होतंय किंवा इन्व्हेस्टमेंट होते. मग टाटा मोटरला ह्याचा काय फायदा? बरेच लोक विचारतात की सर मग टाटा मोटरला ह्याचा काय फायदा? तर टाटा मोटरला आता डायरेक्ट फायदा नाही, पण इनडायरेक्ट बेनिफिट काय आहे? तर आज तुमच्या शेअरची किंमत वाढली, डिमांड सप्लाय वाढलं की टाटा मोटरच्या शेअरची पण किंमत वाढते ना. मग त्यांच्याकडे कंपनीकडे काही स्टॉक असतात, त्यांनी काही सगळे प्रमोटर्सनी शेअर्स विकलेले नसतात, हे ते लक्षामध्ये. मग त्यांचेही मार्केट कॅपिटल वाढतं, त्यांच्या हिश्श्याच्या शेअरच्या किमती वाढतात लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट होतो. तर इक्विटी सेकंडरी मार्केटमध्ये त्याच्यामध्ये इक्विटी कॅश, इक्विटी फ्युचर, इक्विटी ऑप्शन, त्याच्यानंतर कमोडिटी मार्केट असतं बघा. ह्याच्या मार्केटचे टायमिंग पण लिहून घ्या सगळ्यांनी, ह्याचा स्क्रीनशॉट काढा सगळ्यांनी ह्या स्क्रीनचा, म्हणजे मार्केटचे टायमिंग बघा. इक्विटी मार्केट 9:15 ते 3:30 असतं. कमोडिटी मार्केट 9 ते 11:30 वाजेपर्यंत चालू असतं. कमोडिटी फ्युचर, कमोडिटी ऑप्शन पण आलेला आहे कमोडिटीमध्ये. करन्सीमध्ये सुद्धा फ्युचर ऑप्शन आहे. करन्सी मार्केट सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत असतं. युरो, ग्रेट ब्रिटन पाऊंड, जॅपनीज येन लक्षामध्ये, USD INR, डॉलरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्या इकडं मित्रांनो ट्रेडिंग होत असतं. तर हे अशा पद्धतीने मित्रांनो मार्केटचे आपल्याला इक्विटी, कमोडिटी, करन्सी, फ्युचर ऑप्शन असे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपण काय करू शकतो, आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता टाइप्स ऑफ ट्रेडर. आता मार्केटमध्ये मित्रांनो बघा ट्रेडरचे प्रकार किती? स्केल्पिंग. एक स्केल्पिंग ट्रेडर जे आहे, जे काही मिनिटामध्ये, म्हणजे काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये मार्केटमधून ते बाहेर पडतात, त्याला म्हणतात स्केल्पर्स. ते 1 मिनिटाच्या किंवा 2 मिनिटाच्या किंवा मॅक्सिमम 3 मिनिटाच्या कॅन्डलवरती मित्रांनो स्केल्पर काम करत असतात. आणि स्केल्परची इच्छा असते की काही पॉईंटमध्ये 0.5%, 1%मध्ये आपण लगेच मार्केटमधून बाहेर पडलं प्रॉफिट लॉस बुक करून, तर त्याची स्केल्परची अपेक्षा असते की लगेच तो बाहेर पडतो स्केल्पर काही मिनिटांमध्ये, काही सेकंदांमध्ये, त्याला म्हणायचं स्केल्पिंग. त्याच्यानंतर इंट्राडे ट्रेडिंग, 1 दिवसामध्ये घेणं विकणं, आजची आज खरेदी विक्री करणं. तर इंट्राडे ट्रेडरची अपेक्षा असते साधारणतः 3 ते 5% प्रॉफिट झालं पाहिजे. हे अपेक्षा आहेत, एक्सपेक्टेशन आहेत. स्विंग ट्रेडर काही आठवड्यासाठी स्विंग ट्रेडर हा मार्केटमध्ये काम करतो, त्याची अपेक्षा असते साधारणतः 5%, 10% आपल्याला एका ट्रेडमध्ये आपण स्विंग ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे. पोझिशनल ट्रेडर असतात, काही महिने ते मार्केटमध्ये 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने असं ते पोझिशनली काम करतात, तर त्यांची अपेक्षा असते 10-20% आपल्याला पोझिशनल ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला पाहिजे. आणि जे असतात ते लॉंग टर्म इन्व्हेस्टर, सगळ्यात लास्ट कॅटेगरी. स्केल्पिंग, इंट्राडे, स्विंग, पोझिशनल आणि लॉंग टर्म. लॉंग टर्म म्हणजे 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. भरपूर लोक आहेत की 50-50 वर्ष त्यांनी कंपन्यांचे शेअर्स विकलेले नाहीत, आज डिव्हिडंड बोनसवरती मित्रांनो त्यांचं लाईफ एन्जॉय करतायत, मस्त समुद्रकिनारी फिरतायत, पुस्तकं वाचतायत. आज पैसा त्यांच्यासाठी काम करतोय, त्यांना पैशासाठी काम करायची गरज लागत नाहीये. तर आपल्याला सुद्धा मित्रांनो कुठेतरी ट्रेडिंग सुरुवात करतोय आपण ट्रेडिंग, पण ट्रेडिंगमधून जो आपल्याला काही प्रॉफिट मिळेल तो आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकला पाहिजे. SIP मध्ये, म्युच्युअल फंडमध्ये आपण लॉंग टर्म, कारण ट्रेडिंग हा ऍक्टिव्ह इन्कम आहे शेवटी. बघा किती काय झालं तर ट्रेडिंग, आपल्याला ट्रेडिंग बसायचंय, करायचंय, बरोबर, आपण ते काही वर्ष करू शकतो, पण आयुष्यभर ट्रेडिंग करणार आहे का आपण? नाही. तर आपल्या ट्रेडिंगमधून जो आपण काही इन्कम कमवू किंवा आपल्या जॉबमधून जो काही पैसा आपण कमवतोय किंवा बिझनेसमधून जो काही आपला अर्निंग येते, आता सध्या प्रत्येक जण जॉब करतोय, बिझनेस करतोय, काहींचा व्यवसाय आहे, प्रत्येक जण काही ना काही मार्गाने काही 2 पैसे कमवतोय, तर ते पैसे आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग, म्युच्युअल फंड, आपण लॉंग टर्म शेअर्स घेऊन आपण मित्रांनो ठेवणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. पॅसिव्ह इन्कम पण आजच्या काळामध्ये आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आता
लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन कधी घ्यायची मार्केटमध्ये दोन प्रकारच्या पोझिशन असतात, एक म्हणजे तेजीची पोझिशन आणि एक मंदीची पोझिशन. लॉंग पोझिशनला म्हणतात तेजीची पोझिशन, म्हणजे वरती जाताना फायदा, मार्केट वर जाताना फायदा. ज्यावेळेस जर आपल्याला असं वाटतंय की मार्केट वर जाणार आहे त्यावेळेस आपण लॉंग पोझिशन घ्यायची, आणि ज्यावेळेस वाटतं आपल्याला मार्केट खाली जाणार आहे त्यावेळेस आपण काय करायचं, त्यावेळेस आपण शॉर्ट सेलची मित्रांनो पोझिशन आपण घ्यायची. आता लॉंग पोझिशनमध्ये बघा, लॉंग पोझिशनमध्ये आपण अगोदर बाय करतो आणि नंतर सेल करतो. बघा व्यवस्थित लिहून घ्या. मार्केट ज्यावेळेस वर जात असतं त्यावेळेस आपण लॉंग पोझिशन घेतो. लॉंग पोझिशनमध्ये आपण काय करतो, अगोदर बाय करतो आणि नंतर सेल करतो. म्हणजे समजा अगोदर आपण घेतलं 100 रुपयाला खरेदी केलं, 105 रुपयाला विकलं, तर आपल्याला काय झालं, समजा 5 रुपये आपला काय झाला, प्रॉफिट झाला. येते लक्षामध्ये, लॉंग पोझिशनच्या लक्षात आलं. लॉंग पोझिशनमध्ये आपण काय केलं, 100ला घेतलं, 105ला विकलं, मग खाली पडल्यावर आपल्याला लॉस होतो. मग स्टॉप लॉस आपला 100च्या खाली राहणार. आपण 100ला घेतलेलं आहे, मग स्टॉप लॉस आपला 100च्या खाली राहणार आणि आपलं टार्गेट समजा 100च्या वर असणार. हे झालं लॉंग पोझिशन. आता समजा बघा एक एक्झाम्पल दिलंय, एक लॉंग पोझिशन स्टॉप लॉस टार्गेटचं. काही लोक ट्रेडिंग करत असतील ऑलरेडी, तर त्यांनी लगेच मला उत्तर सांगायचं. एक प्रश्न इथं मी दिलेला आहे की समजा एबीसी कंपनीमध्ये तुम्ही लॉंग पोझिशन घेतली, एबीसी कंपनीचे शेअर्स तुम्ही साधारणतः 500 रुपयाला घेतले. एबीसी कंपनीचे शेअर्स तुम्ही साधारणतः 500 रुपयाला घेतले आणि तुम्ही त्याला 10 रुपयाचा स्टॉप लॉस आणि 20 रुपयाचा टार्गेट लावायचं आहे. तर तुमचं टार्गेट किती असेल, टार्गेट प्राइस किती असेल आणि स्टॉप लॉस प्राइस किती असेल, चला सांगा मला. एक्झॅक्ट स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राइस किती असेल. तुम्ही एबीसी कंपनीचे शेअर्स तुम्ही काय केलेलं आहे, 500 रुपयाला तुम्ही घेतलेले, बरोबर, बाय केलं आहे अगोदर लॉंग पोझिशन. तुम्ही 500 रुपयाला घेतलेले, तर तुम्हाला 20 रुपयाचं टार्गेट लावायचं आहे आणि तुम्हाला 10 रुपयाचा स्टॉप लॉस लावायचा आहे. मग तुमची एसएल प्राइस किती असेल आणि स्टॉप लॉस प्राइस टार्गेट प्राइस किती असेल, चला सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. एसएल प्राइस किती असेल तुमची, स्टॉप लॉस प्राइस किती असेल आणि टार्गेट प्राइस तुमची किती असेल, मला सगळ्यांनी हे करायचं आहे. चला प्रत्येकाने मला कमेंट करून सांगायचं आहे. चलो ग्रेट. 490चा तुमचा काय राहणार आहे स्टॉप लॉस आणि 520चं तुमचं टार्गेट राहणार आहे. चला बरोबर, सगळ्यांनी बरोबर उत्तर देत आहे सगळ्यांचे, थँक्यू. म्हणजे तुमच्या लक्षात आली लॉंग पोझिशन. आता तसंच शॉर्ट सेल पोझिशन पाहू. आता आपण शॉर्ट सेल पोझिशन ह्याच्यामध्ये आपण अगोदर सेल करतोय बघा, फर्स्ट सेल देन बाय. आता आपण काय केलं, 100 रुपयाला सेल केलं आणि 95 रुपयाला खाली पडल्यावर खरेदी केलं. आता तुम्ही म्हणताल अगोदर सेल कसं करायचं, तर मार्केटमध्ये तुम्ही मार्जिन दिलं तर तुम्हाला अगोदर विकायला सुद्धा परमिशन आहे. म्हणजे मार्केटमध्ये वर जाताना पण पैसे मिळतात आणि मार्केटमध्ये खाली पडताना पण पैसे मिळतात, बरोबर का नाही. काही लोक मॅच जिंकण्यावर पैसे लावतात, म्हणजे थोडक्यात वर जाण्यावर, म्हणजे त्याला म्हणायचं लॉंग पोझिशन आहे. काही लोक मॅच हरण्यावर पैसे लावतात, म्हणजे थोडक्यात मार्केट खाली पडण्यावर पैसे लावले, त्याला म्हणायचं शॉर्ट सेल पोझिशन, बरोबर का नाही. लोकांना जेव्हा ज्यांनी खाली पडण्यावर पैसे लावले त्यांनी मार्केट खाली पडल्यावर त्याला फायदा होणार, बरोबर का नाही. ज्यांनी मॅच हरल्यावर पैसे लावले त्याला मॅच हरल्यावरती पैसे मिळणार. येतं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने ट्रेडर्सला दोन्ही डायरेक्शनला खेळता येतं. मार्केट वर जाताना पण ट्रेडर्सला ट्रेडिंग करता येतं आणि मार्केट खाली पडताना पण ट्रेडरला ट्रेड करता येतो. फक्त त्याचा व्ह्यू, म्हणजे त्याचं ॲनालिसिस, ट्रेंड ॲनालिसिस पाहिजे त्याला, की हा मार्केट आता वर चाललंय का खाली चाललंय, किती खाली जाऊ शकतं, किती वर जाऊ शकतं, आपण कुठं स्टॉप लॉस लावला पाहिजे, कुठं टार्गेट लावलं पाहिजे, हे स्ट्रॅटेजी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि ते आपण एक इंट्राडेची आपली ऑप्शनची स्ट्रॅटेजी सुद्धा आपण पुढे मित्रांनो आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. एकदम पॉवरफुल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला एक इंट्राडेची ऑप्शनची शिकवणार आहे आत्ता आपल्या ह्या कोर्समध्ये. येते लक्षामध्ये. आता बघा, आता इथं पण एक इथं लॉस कधी आहे, मग आपण शॉर्ट सेल पोझिशनमध्ये खाली पडल्यावर फायदा आहे, पण मग वर गेल्यावर लॉस आहे. आपण 100ला समजा सेल केलंय, मार्केट 95 आलं, तर खाली 5 रुपये फायदा आहे आपल्याला, 95 आलं, 90 आलं, 10 रुपये फायदा आहे. पण वर गेलं समजा 102, तर 2 रुपये लॉस आहे. 105 गेलं तर 5 रुपये लॉस आहे. येत्या लक्षामध्ये. मग शॉर्ट सेलमध्ये स्टॉप लॉस वर असतो. मग आपला स्टॉप लॉस कुठं राहणार, आता शॉर्ट सेल केले आपण, खाली पडण्यावर पैसे लावलेत, मग स्टॉप लॉस आपला वर पाहिजे. येत्या लक्षामध्ये, जिथं सेल केले त्याच्या वर. आता त्याचं एक उदाहरण, चला आता मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला. शेअर्स, कंपनीचे शेअर्स तुम्ही काय केलं, 350ला सेल केला. आता तुम्हाला 5 रुपयाचा स्टॉप लॉस लावायचा आणि 10 रुपयाचं टार्गेट लावायचं. आता काही क्वेश्चन, मी तुम्हाला काही क्वेश्चन दिलेलं आहे. तुम्ही XYZ कंपनीचे शेअर्स 350 रुपयाला शॉर्ट सेल केला. आता तुम्हाला स्टॉप लॉस प्राइस आपली 5 रुपये आणि टार्गेट प्राइस 10 रुपये. तर तुम्हाला प्राइस सांगायची मला एक्झॅक्ट किती. स्टॉप लॉस आपल्याला 5 रुपयाचा लावायचा आहे, टार्गेट आपल्याला 10 रुपयाचा लावायचं आहे. आपण 350ला सेल केलंय, मग आपलं टार्गेट किती असेल आणि स्टॉप लॉस किती असेल, चला कमेंट करून सांगा. चला प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजेत. आपलं स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राइस किती असेल. चलो बरोबर, स्टॉप लॉस असणार आपला. बऱ्याच लोकांनी बरोबर उत्तर दिले, काही लोकांचं 1 2 3 लोकांचं चुकलेलं आहे, पण मॅक्सिमम लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे.
आलं लक्षामध्ये? चला, तर लक्षात आलं तुमच्या बऱ्याच लोकांनी, मला वाटतं एक 7-8 लोकांचं उत्तर चुकलेलं आहे, बाकी मॅक्सिमम लोकांचं 99% लोकांचं उत्तर बरोबर आहे. तर तुमचा स्टॉप लॉस काय आहे? तुमचा स्टॉप लॉस असणार मित्रांनो 355 आणि तुमचं टार्गेट असणार 340. बरोबर, ग्रेट. म्हणजे तुम्हाला समजतंय प्रॉपर, तुमच्या लक्षात आलं शॉर्ट पोझिशन, लॉंग पोझिशन. आता आपण शिकणार मित्रांनो ट्रेलिंग स्टॉप लॉस. येते लक्षामध्ये? ट्रेलिंग स्टॉप लॉस. आता ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय? एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा. आपण समजा 100ला खरेदी केलं, आता आपण लॉंग पोझिशनचं एक्झाम्पल पाहू. आपण समजा 100ला खरेदी केलं आणि आपण खाली 2 रुपयाचा 98चा स्टॉप लॉस लावला आणि मार्केट वर गेलं समजा 105. मार्केट समजा किती गेलं? वरती 105. आता तर सॉरी 105चं टार्गेट आहे. आता मार्केट चाललंय 100ला, आपण स्टॉप लॉस लावला 98चा, टार्गेट लावलंय 105चं. आता ज्यावेळेस मित्रांनो मार्केट खाली पडेल 98 खाली आलं तर आपल्याला 2 रुपये नुकसान होणार आहे. पण मार्केट जर समजा खाली 2 रुपयाच्या ऐवजी वर गेलं 102 रुपये गेलं, किती गेलं? 102. तर मग आपण काय करू शकतो? 98चा स्टॉप लॉस वर आणू शकतो 100 वर. आता चाललंय किती? 102. आपण घेतलाय कितीला? 100ला, पण स्टॉप लॉस 98ला होता. पण आपण 98चा स्टॉप लॉस जिथं तुम्ही घेतलाय 100ला तिथं आणला वरती, बरोबर, 100ला आणला. मग आता काय होईल? 102 वरून खाली जरी पडलं तरी 0 लॉस. का? तर आता स्टॉप लॉस जिथं घेतलंय तिथंच आपण आणलाय. आता 102 वरून मार्केट परत वर गेलं 104. मार्केट समजा 104 गेलं, मग आपला स्टॉप लॉस आता 100 वर आहे जिथं घेतला होता तिथं. मग आपण 104 ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस आपण स्टॉप लॉस 102 वर आणायचा. म्हणजे जरी 104 वरून खाली आलं परत तरी आपल्याला 2 रुपये फायदाच होणार. आणि आपल्याला वाटलं आता 105चं टार्गेट वाढवायचंय तर तुम्ही 105चं टार्गेट 110 पण करू शकता, तुम्ही मॉडिफाय करू शकता. जोपर्यंत होत नाही ऑर्डर, जोपर्यंत तो रेट येत नाही किंवा जोपर्यंत ती ऑर्डर होत नाही तोपर्यंत आपण कितीही वेळा ऑर्डर चेंज करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला ब्रोकरेज किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस मित्रांनो आपल्याला लागत नाही. हा लक्षामध्ये? आता आपण ऑप्शन ट्रेडिंगचं थोडंसं बेसिक आपण शिकूयात आणि मग आपण ऑप्शन ट्रेडिंगच्या आपण मेन स्ट्रॅटेजी मित्रांनो आपण शिकणार आहोत. आता टाइप्स ऑफ ऑप्शन. ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन असतात, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. ज्यावेळेस आपल्याला वाटतं मार्केट वर जाणार आहे त्यावेळेस आपण कॉल ऑप्शन खरेदी करतो आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं मार्केट खाली पडणार आहे त्यावेळेस आपण पुट ऑप्शन खरेदी करतो. येते लक्षामध्ये? सिंपल लिहून घ्या. जे लोक नवीन आहेत किंवा जे लोक फ्रेशर आहेत त्यांनी लिहून घ्या. ज्यावेळेस मार्केट आपल्याला वाटतं वर जाणार आहे त्यावेळेस आपण कॉल ऑप्शन बाय करत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं मार्केट खाली पडणार आहे, बेरिश मार्केट आहे, त्यावेळेस आपण पुट ऑप्शन मित्रांनो काय करत असतो? आपण पुट ऑप्शन खरेदी करत असतो. आता ऑप्शनमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक स्ट्राईक प्राइस, ऑप्शनचा प्रीमियम, त्याच्यानंतर ॲट द मनी, आउट ऑफ द मनी आणि इन द मनी, ATM, OTM आणि ITM. ॲट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी अशा 3 प्रकारचे त्याच्यामध्ये स्ट्राईक प्राइस आपल्याला असतात, सिलेक्ट करायचे ऑप्शन असतात. लक्षामध्ये एक प्रीमियम हा असतो आणि ऑप्शनमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू सुद्धा आपल्याला थोडंसं माहिती असणं बेसिक ऑप्शनचं गरजेचं आहे. ऑप्शनचा प्रीमियम कसा कॅल्क्युलेट केला जातो लक्षामध्ये, ह्या गोष्टी थोड्याशा आपण शिकूयात आणि त्याच्यानंतर आपण मेन मग ऑप्शन स्ट्रॅटेजी मित्रांनो आपण पाहणार आहोत. लक्षामध्ये? आता बघा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, समजा निफ्टीची प्राइस चालली, एक एक्झाम्पल आपण निफ्टीचं एक एक्झाम्पल पाहिलं. निफ्टीची आता करंट मार्केट प्राइस चाललेली समजा 25,000 रुपये, लॉट साईज समजा 65 रुपये. लक्षामध्ये? सॉरी 65 क्वांटिटीची लॉट साईज आहे आणि 25,000 रुपये समजा प्राइस चाललेली आहे. तर जिथं आपण प्राइस चालली, जी प्राइस चालली आहे स्पॉट, ह्याला म्हणायचं स्पॉट प्राइस आणि ऑप्शनची स्ट्राईक प्राइस, असे 2 वेगवेगळे. आता जो रेट चाललेला आहे निफ्टीचा, ओरिजिनल निफ्टीचा, आता फ्युचर आणि ऑप्शन कसं बनलं लक्षात घ्या. समजा मेन दूध आहे, दुधापासून काय बनलं? पनीर, दही, तूप, ताक, बरोबर. म्हणजे हे त्याचे काय आहेत? हे त्याचे वेगवेगळे ऑप्शन हे झाले, दुधापासून बनलेले पदार्थ, डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतात. फ्युचर ऑप्शनला काय म्हणतात? डेरिव्हेटिव्ह मार्केट. दुधापासून काय डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट बनले? दही, तूप, ताक, पनीर, बरोबर. दुधाच्या किमती वाढल्या की दही, तूप, ताक, पनीरच्या किमती वाढतात. दुधाच्या किमती कमी झाल्या की बाकीच्या त्यांच्या प्रोडक्टच्या दुधापासून बनणाऱ्या किमती कमी होतात. तसंच मेन मग काय? मेन दुधाचा रेट, बेस काय? दूध. तसं निफ्टीमध्ये मेन काय? स्पॉट निफ्टी जे आहे ते निफ्टी ओरिजिनल आहे. मग निफ्टी स्पॉट निफ्टीच्या वरती मग निफ्टी फ्युचर, निफ्टी ऑप्शन हे कशापासून बनलंय? ते स्पॉट निफ्टीवरती. मग स्पॉट निफ्टीवर गेली तर त्या पद्धतीने इकडे फ्युचर ऑप्शनमध्ये हालचाल होतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? ह्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह मार्केट. फ्युचर ऑप्शनला काय म्हणतात? डेरिव्हेटिव्ह, डिराईव्ह फ्रॉम बेस. बेस काय आहे? स्पॉट निफ्टी, कॅश निफ्टी. येतं लक्षामध्ये? आता बघा म्हणजे काय झालं? स्ट्राईक आता CMP किती चालली ओरिजिनल स्पॉट निफ्टीची? समजा 25,000. तर आपण 25,000चा जर आपण प्रीमियम घेतला, 25,000 आपल्या स्ट्राईक प्राइसचा, तर त्याला म्हणायचं ॲट द मनी. त्याला काय म्हणायचं? ॲट द मनी. आणि 25,000च्या खालचे जेवढे आपण प्रीमियम घेऊ, म्हणजे 24,950, 24,900, 24,850, त्याला म्हणायचं इन द मनी.
आणि 25,000च्या वरचे 25,050 जर आपण सिलेक्ट केलं आपण स्ट्राईक प्राइस 25,050, 25,100, 25,150 तर त्याला म्हणायचं आउट ऑफ द मनी. आता बघा इथं इंट्रिन्सिक व्हॅल्यू लिहिलं इथं आयव्ही म्हणजे काय इंट्रिन्सिक व्हॅल्यू. आता ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 असते. लिहून घ्या. ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय असते, ही 0 असते. आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी करायची, करंट मार्केट प्राइस स्पॉट निफ्टीची करंट मार्केट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस, सीएमपी मायनस स्ट्राईक प्राइस इज इक्वल टू इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इंट्रिन्सिक व्हॅल्यूचे फॉर्म्युला लिहून घ्या. करंट मार्केट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस, सीएमपी वजा स्ट्राईक. मग आता सीएमपी किती आहे 25,000 वजा स्ट्राईक प्राइस काय 24,950, मग त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आली 50. आपण 24,900ची जर पकडली तर 25,000 मधून 24,900 गेले, मग 100 रुपये काय झाले त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली. आपण 24,850 जर स्ट्राईक प्राइस घेतली तर आता किती चालले 25,000 आणि घेतले आपण किती 24,850 तर 150 रुपये काय झाले त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू. 25,000ची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय राहील 25,000 वजा 25,000 म्हणजे झिरोच. ज्या प्राइसला आपण घेतो तिथं आता 25,000 वजा 25,050 मग मायनसमध्ये नसते इंट्रिन्सिक व्हॅल्यू कधी. इंट्रिन्सिक व्हॅल्यू मग 0 असते. एटीएम आणि ओटीएमच्या कॉलच्या सगळ्या इंट्रिन्सिक व्हॅल्यू मग 0. मग ऑप्शनचा प्रीमियम कसा कॅल्क्युलेट करतात बघा. ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये दोन मेजर गोष्टी असतात. एक म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि दुसरं म्हणजे टाइम व्हॅल्यू. जसं जसं टाइम जाईल एक्सपायरीला टाइम व्हॅल्यू 0 होते. एक्सपायरीला टाइम व्हॅल्यू ही 0 होते लक्षात घ्या. त्याच्यामुळे ऑप्शन सेलर बघा, ऑप्शन सेलर हे टाइम व्हॅल्यू खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ऑप्शन सेलर काय करतात, शॉर्ट सेल केलं टाइम व्हॅल्यू कमी कमी होते, त्याच्यामुळे खाली खाली प्रीमियम जातो, त्याच्यामुळे त्यांना बेनिफिट होतो ऑप्शन सेलरला. मग आता आपण ऑप्शन बाईंग करायचं का ऑप्शन सेलिंग करायचं ते पण पाहणार आहे पुढं लक्षामध्ये. तो सुद्धा आता आपल्या ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहे की कुठलं आपल्यासाठी बेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन प्रीमियम इज इक्वल टू इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू. आणि जसं जसं एक्सपायरी जवळ येते तशी तशी मित्रांनो टाइम व्हॅल्यू शेवटी एक्सपायरीला 0 होते. कमी कमी होत जाऊन एक्सपायरीला स्ट्राईक प्राइस टाइम व्हॅल्यू ही 0 होते लक्षामध्ये. आता आपण कॉल ऑप्शनचं बघितलं तसं आपण आता पुट ऑप्शनचं बघू. स्ट्राईक प्राइस ऑफ पुट ऑप्शन. आता समजा 25,000 निफ्टी चालली आहे बरोबर, निफ्टीची प्राइस चालली आहे. आता इथं 25,000च आपण स्ट्राईक प्राइस घेतली तर त्याला म्हणायचं ऍट द मनी. आता ह्याची पुट ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू बघा, स्ट्राईक प्राइस मायनस सीएमपी. कॉल ऑप्शनची काय होती सीएमपी मायनस स्ट्राईक प्राइस होती. आता पुट ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय स्ट्राईक प्राइस मायनस सीएमपी. आता इथं 25,000च्या वरचे जे आहेत त्याला म्हणायचं इन द मनी आणि 25,000च्या खालचे जे पुट ऑप्शन आहेत त्याला म्हणायचं आउट ऑफ द मनी. पुटचं वेगळं आहे, कॉल ऑप्शनचं 25,000च्या खालचे इन द मनी होते आणि 25,000च्या वरचे आउट ऑफ द मनी होते. पण पुट ऑप्शनचे 25,000च्या वरचे जे प्रीमियम स्ट्राईक प्राइस आहेत त्याला म्हणायचं इन द मनी आणि पुट ऑप्शनचे 25,000च्या खालचे जे प्राइस आहेत त्याला म्हणायचं आउट ऑफ द मनी. बघा मग आता आउट ऑफ द मनीच्या इंट्रिन्सिक काय असतात ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनीच्या सीएमपी किती 25,000. मग 25,050च्या पुट ऑप्शनच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे 50 रुपये. 25,100 वजा 25,000 मग 25,100ला इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती येईल 100 रुपये. 25,150 वजा 25,000 मग इथं 150 रुपये इंट्रिन्सिक व्हॅल्यू येणार. हे ते लक्षामध्ये. आणि मग 25,000च्या जेवढे खालचे पुट आहेत 24,950, 24,000, 24,850 त्याचे इंट्रिन्सिक व्हॅल्यू सगळ्यांची काय येणार 0 येणार. आणि ऑप्शनचा प्रीमियमचा आपण पाहिलं, ऑप्शनचा प्रीमियम आपण कसा कॅल्क्युलेट करायचा इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू लक्षामध्ये. त्याच्यामुळे इन द मनीची इंट्रिन्सिक व्हॅल्यू जास्त असते म्हणून जसं जसं तुम्ही जितके जास्त इन द मनी जाल तितका प्रीमियम वाढत जातो आणि जितकं तुम्ही आउट ऑफ द मनी जाल तितका प्रीमियम हा त्या स्ट्राईक प्राइसचा कमी कमी असतो. मग तुम्हाला स्वस्तामधले जर प्रीमियम घ्यायचे असतील, तुम्हाला कमी मार्जिनमध्ये जर काम करायचं असेल तर तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये ओटीएम मध्ये तुम्ही बाईंग सेलिंग केलेलं तुमच्यासाठी बेटर असतं. कारण काय असतं मग आउट ऑफ द मनीचे प्रीमियम कमी असतात पण तुम्हाला इन द मनीचे प्रीमियम हे जास्त असतात. पण तुम्ही जे शक्यतो ट्रेडरनी इंट्राडे ट्रेडर जे असतात किंवा स्केल्पर जे असतात त्यांनी ऍट द मनीला जिथं मार्केट आहे तिथं त्या स्ट्राईक प्राइसवर केलेलं जास्त बेटर असतं लक्षामध्ये. ट्रेडर्सनी ज्याला स्केल्पर्स आहेत इंट्राडे ट्रेडर्स आहेत त्यांनी काय करायचं ऍट द मनीच्या ह्याला हे करून काय करायचं त्याच्यामधून बाहेर पडायचं. आता बघा ट्रेंड अनालिसिस युजिंग प्राइस ॲक्शन. प्राइस ॲक्शन म्हणजे काय की बाबा जशी प्राइस होती तशी मार्केट काय बदल होतो तसं मार्केटमध्ये ॲक्शन घडतात तसं प्राइस चेंज होते त्याला म्हणायचं प्राइस ॲक्शन. आता ट्रेंड अनालिसिस कसं करायचं, ज्यावेळेस मार्केट नवीन हाय बनवतं वरच्या साईडला आणि नवीन लो बनवतं तो पण वरच्या साईडला, हायर हाय हायर लो. ट्रेंड अनालिसिस प्राइस ॲक्शन म्हणजे काय की बाबा मार्केट हाय ब्रेक करते आणि लो सुद्धा आहे तो वरच्या साईडला बनवतोय, हायर हाय हायर लो बरोबर. तर त्याला काय म्हणायचं मार्केट अप ट्रेंड मध्ये बुलिश ट्रेंड मध्ये म्हणतात. अप ट्रेंड बुलिश ट्रेंड
बरोबर. डाऊन ट्रेंड, बेस ट्रेंड, साइडवेज ट्रेंड, हे ट्रेंड आहेत मार्केटचे मेजर. तर अप ट्रेंड मध्ये काय होतं लक्षात घ्या, जशी जशी प्राइस ऍक्ट करते, जसे जसे प्राइस मध्ये ऍक्शन होते, मार्केट काय करतं, नवीन नवीन हाय बनवतं बघा. हा जो हाय नवीन हाय आहे, तो हा नवीन हाय काय आहे, ह्या हायपेक्षा नवीन हाय वरती आहे, आणि ह्या लोपेक्षा हा नवीन लो काय आहे, वरती आहे. येते लक्षामध्ये. म्हणजे अप ट्रेंड मध्ये काय होतं, मार्केट हायर हाय हायर लो, नवीन हाय बनवतं आणि नवीन लो बनवतं, पण लो सुद्धा मागच्या लो पेक्षा हायर साईडला असतो, लोची प्राइस वर असते. येते लक्षामध्ये. हायर हाय हायर लो ज्यावेळेस मार्केट बनवतं त्यावेळेस म्हणायचं अप ट्रेंड. आणि लोवर हाय आणि लोवर लो, लोवर हाय आणि लोवर लो, म्हणजे ज्यावेळेस लो जो बनवताना मार्केट खालच्या साईडला लो बनवतं आणि नवीन जो हाय जो आहे तो सुद्धा मार्केट खालच्या साईडला बनवतो परत रिकवर होऊन, म्हणजे लोवर लो लोवर हाय दोन्ही पण ज्यावेळेस खालच्या साईडला बनतात त्याला म्हणायचं डाऊन ट्रेंड. हायर हाय हायर लो म्हणजे अप ट्रेंड, आणि लोवर लो लोवर हाय म्हणजे काय, डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड. येते लक्षात बघा. इथं डाऊन ट्रेंड मध्ये काय मारलाय, इथं बघा, इथं हाय मारलाय, सगळ्यांना कर्सर दिसतोय. इथे डाऊन ट्रेंड मध्ये पण हाय मारलाय, पण कुठला हाय मारलाय, लोवर हाय, म्हणजे ह्या वरच्या हायपेक्षा हा जो हाय काय आहे डाऊन ट्रेंड मधला खाली आहे, लोअर साईडला आहे, म्हणून लोअर लो लोअर हाय त्याला काय म्हणायचं, डाऊन ट्रेंड. बघा इथला लो काय आहे, ह्या वरच्या लो पेक्षा इथला लो काय आहे, अजून खालच्या साईडला आहे, लोअर लो आहे, बरोबर. म्हणजे लोअर लो लोअर हाय बनतायत, त्याला काय म्हणायचं, डाऊन ट्रेंड. आणि साइडवेज म्हणजे हाय आणि लो एका रेंजमध्ये ज्यावेळेस बनतात, एका पट्ट्यामध्ये बनतात, तर त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टलच्या कॉन्सॉलिडेशन फेज म्हणतात, किंवा त्याला हायर हाय, त्याला लो हायर हाय आणि हायर लो न बनता ते सेम लेवलला बनतात, तर त्याला म्हणायचं मित्रांनो साइडवेज मार्केट. तर अशा पद्धतीने ट्रेंड अनालिसिसमध्ये आपल्याला कळायला पाहिजे की बाबा नवीन हाय हा वरच्या लेवलला बनतोय का खालच्या लेवलला बनतोय, नवीन लो हा वरच्या लेवलला बनतोय का खालच्या लेवलला बनतोय. त्याच्यावर आपण काय करतो, रेजिस्टन्स सपोर्ट मारतो बघा, ट्रेंड लाईन चार्टवरती, त्याच्यावरती आपण काय करतो, ट्रेंड लाईन मारतो. मग आपण रेजिस्टन्स सपोर्ट पॅटर्न इंडिकेटर्स, मित्रांनो आपला मास्टरी कोर्स आहे, त्याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये आपण कव्हर करतो. 3 महिन्यांचा आपला मास्टरी कोर्स असतो, त्याबद्दलही मी तुम्हाला शेवटी सांगेल. लक्षामध्ये. आता आपण मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इंट्राडेची स्ट्रॅटेजी शिकायची आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनची त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण मित्रांनो बेनिफिट कमवू शकतो. आता बाईंग करायचं का सेलिंग करायचं, ऑप्शन बाईंग का सेलिंग, बऱ्याच लोकांचं म्हणजे हे काय युद्धचे लोकांमध्ये, ऑप्शन बायरमध्ये आणि सेलरमध्ये. ऑप्शन बायर म्हणतो बाईंग चांगलं, ऑप्शन सेलर म्हणतो सेलिंग चांगलं. आधी आपण शिकून घेऊयात आणि मग ठरवूयात आपण काय करायचं. बघा ऑप्शन बाईंग आणि सेलिंग मध्ये फरक काय आहे. प्रीमियम ऑप्शन बायर हा प्रीमियम पेड करतो, ऑप्शन सेलरला प्रीमियम रिसीव्ह होतो. लक्षामध्ये. ऑप्शन सेलरला काय होतं मित्रांनो, प्रीमियम हा रिसीव्ह होतो. बायर हॅज ऑब्लिगेशन बट बायर हॅज राईट बट नो ऑब्लिगेशन, सेलर हॅज ऑब्लिगेशन. याचा अर्थ काय मित्रांनो, ऑप्शन फ्युचर हे काय कॉन्ट्रॅक्ट आहेत, हे ऍक्च्युअल मध्ये हे कॉन्ट्रॅक्ट आहेत, मेन शेअर्सवर बनलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत किंवा मेन इंडेक्सवरती बनलेले हे कॉन्ट्रॅक्ट आहेत. तर ऑप्शन बायरला काय आहे मित्रांनो, ऑप्शन बायरला समजा त्यांनी टाटा मोटरचा ऑप्शन बाय केला, म्हणजे त्यांनी काय म्हणजे थोडक्यात सांगितलंय की मी टाटा मोटरचे जर वेळ आली तर मी फिजिकल डिलिव्हरी सुद्धा घेईल. त्याने आता सध्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बाय केलाय, समजा त्याला कमी मार्जिन मध्ये भरून, टोकन अमाऊंट भरून ऑप्शन मध्ये, पण त्याने टाटा मोटरचा ऑप्शन बाय केला, म्हणजे थोडक्यात काय त्याला टाटा मोटरचं त्याला जर पाहिजे असेल तर तो डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला ऑप्शन सेलरला मागू शकतो. डायरेक्ट त्याच्या डिलिव्हरीमध्ये शेअर्स दे मला बाबा, त्यांनी जर कंपल्सरी ठरवलं तर. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे ऑप्शन सेलरला हे शेअर्स द्यावेच लागतात. जर ऑप्शन बायरने जर ठरवलं मला डिलिव्हरीच घ्यायची, तर ऑप्शन सेलरला त्याला समोरच्याला डिलिव्हरी द्यावी लागती. मग तुमच्याकडे जर शेअर्स नसतील तुमच्या डिलिव्हरीला कॅशमध्ये अकाउंटमध्ये, तर मग शेअर्स तुम्हाला रेंटवरती घेऊन द्यावे लागतील त्याला. स्टॉक SLBM स्टॉक लेंडिंग आणि बोराविंगचं पण मार्केट खूप मोठे आहे. येते लक्षामध्ये. तर स्टॉक लेंडिंग बोराविंग हे सुद्धा फीचर्स आहे, ते सुद्धा मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे. बरेच लोकांकडे मग काय असतं, ऑप्शन जे सेलर असतात त्यांच्याकडे ज्यावेळेस ऑप्शन बायर पोझिशन स्क्वेअर ऑफ करत नाही, लक्षात घ्या, ऑप्शन बायर ज्यावेळेस पोझिशन स्क्वेअर ऑफ करत नाही आणि ऑप्शन बायर ज्यावेळेस डिलिव्हरी मागतो त्यावेळेस ऑप्शन सेलरला डिलिव्हरी द्यावीच लागते. हे बऱ्याच लोकांना ऑप्शन मध्ये मित्रांनो माहिती नाहीये. येते लक्षामध्ये. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. येते का लक्षामध्ये तुमच्या, म्हणजे समजून घ्या. ऑप्शन बायरला काय आहे, त्याला राईट्स आहेत पण त्याला ऑब्लिगेशन नाहीये ऑप्शन बायरला की खरेदी केलंच पाहिजे, पण त्याने ठरवलं तर तो खरेदी करू शकतो तुमच्याकडनं, तो डिलिव्हरी तुम्हाला काय करू शकतो, मागू शकतो. पण ऑप्शन सेलरला काय आहे, ऑब्लिगेशन टू सेल आहे, म्हणजे त्याला काही ऑप्शन नाही. त्यांनी जर शेअर्स त्याच्याकडे नसले तर त्याला ते शेअर्स त्याला पुढच्याला द्यावेच लागतात, नाही तर मग खूप मोठी पेनल्टी लागते, त्याला एक्सचेंजच्या पेनल्टीज लागतात. हे सुद्धा तुम्हाला काय होतं, लोक फक्त ट्रेडिंग शिकतात
थोडंफार स्टॉप लॉस टार्गेट कळालं, ऑनलाईन इकडं तिकडे एखादी स्ट्रॅटेजी बघितली, लगेच ट्रेडिंग चालू. मित्रांनो, तुम्हाला बेस माहिती पाहिजे, तुम्हाला टोटल ए टू झेड फायनान्शियल मार्केट माहिती पाहिजे, तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह बनलं कसं, त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे रेग्युलेशन्स काय आहेत, एक्सचेंजच्या पेनल्टीज काय आहेत, शेअर मार्केटमध्ये काय करायचं, ह्याच्यापेक्षा काय नाही करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. उगाच लोक येतात, डायरेक्ट ट्रेडिंग सुरू करतात, नॉलेज घेत नाही प्रॉपर, आणि मग मार्केटमध्ये 10, 20, 50,000, 2 लाख, 5 लाख, 10 लाख लॉस करतात आणि मग शिकतात. त्यापेक्षा प्रोफेशनली जा, नॉलेजवरती अगोदर इन्व्हेस्ट करा, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. येते लक्षामध्ये, ऑप्शन बायरनी जर डिलिव्हरी मागितली तर ऑप्शन सेलरला ही डिलिव्हरी द्यावीच लागते. त्याच्यामुळे अगोदर पोझिशन स्क्वेअर ऑफ करणं खूप गरजेचं असतात एक्सपायरीला, नाही तर मग ह्यूज पेनल्टी लागते. आपण जर शक्यतो काही ब्रोकर्स त्यांच्या यांनी करतात, पण जर ऑप्शन बायरने जर डिलिव्हरी मागितली तर ऑप्शन सेलरला शेअरची डिलिव्हरी ही द्यावी लागते. त्याच्यावरती ते काय आहे, त्याच्यावर ऑप्शन सेलरला ते बंधनकारक आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन बायरनी एक वेळेस पोझिशन स्क्वेअर ऑफ नाही केली एक्सपायरीला तर त्याची ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ होते पोझिशन, पण ऑप्शन सेलरला डिलिव्हरी द्यावी लागते, ऑब्लिगेशन असतं. हे नियम मित्रांनो आपल्याला माहित असणं ट्रेडिंगमध्ये खूप गरजेचं आहे. नाही तर आपण काय करतो, अर्धवट नॉलेज नाही, म्हणून फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, पूर्ण शेअरचा रिसर्च, एक्सचेंजचे नियम, हे सगळ्या गोष्टी, मार्केटचे वेगवेगळ्या फाउंडेशन, हे सगळं तुम्हाला मार्केटचं बद्दल माहिती असणं मित्रांनो काय आहे, ह्या आजच्या काळाची गरज आहे. येतं लक्षामध्ये. आता त्याच्यानंतर काय बघा, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चान्स ऑफ लिमिटेड लॉस, अनलिमिटेड प्रॉफिट. ऑप्शन बायरला असतो हा अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतो आणि लिमिटेड लॉस होऊ शकतो. तसं ऑप्शन सेलरला, कारण काय आहे, समजा ऑप्शन बायरने समजा 50 रुपयाचा प्रीमियम घेतला, ऑप्शन बायरने समजा 50 रुपयाचा प्रीमियम घेतला, तर त्यांनी 50 रुपयाचा प्रीमियम त्याचा 500 पण होऊ शकतो वर, मग त्याला प्रॉफिट काय होणार, अनलिमिटेड. पण खाली जर पडलं त्याचा तर झिरो होणार आहे जास्तीत जास्त, म्हणजे लॉस झाला तर त्याला 50 रुपयाचा लॉस होणार आहे, पण प्रॉफिट झालं तर त्याला 500 रुपयाचा प्रॉफिट पण होऊ शकतो ऑप्शन बायरला. पण हेच ऑप्शन सेलरला त्यांनी 50 रुपयाला समजा शॉर्ट सेल केला प्रीमियम, तर त्याला प्रॉफिट किती होऊ शकतो, लिमिटेड प्रॉफिट, म्हणजे 50 रुपये. जरी झिरो झाला खाली पडला तर त्याला 50 रुपये प्रॉफिट होणार आहे त्या प्रीमियम. पण जर वर गेला 500 रुपये तर त्याला अनलिमिटेड लॉस आहे. मग ऑप्शन सेलरला काय आहे, लिमिटेड प्रॉफिट, अनलिमिटेड लॉस. पण ऑप्शन सेलरला प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी जास्त असते. का प्रोबॅबिलिटी जास्त असते ऑप्शन सेलरला, कारण टाइम व्हॅल्यू त्याला खायला मिळते. जसं म्हटलं, जसं जसं वेळ जाईल, जसं एक्सपायरीची डेट जवळ येईल तसं तसं टाइम व्हॅल्यू झिरो होत जाते, कमी कमी होत जाते. मग त्याचा फायदा कोण घेतं, टाइम निकेचा ऑप्शन सेलर. बघा इथं पुढे दिलेलं आहे, रिस्क इज लिमिटेड टू प्रीमियम पेड. जसं मी तुम्हाला म्हटलं, जेवढा प्रीमियम आहे तेवढाच, आणि रिस्क इज अनलिमिटेड, सिमिलर फ्युचर प्रमाणे ऑप्शन सेलरची रिस्क असते. रिटर्न इज अनलिमिटेड, ऑप्शन सेलर बायरला अनलिमिटेड, हे जसं आता सांगितलं ऑप्शन सेलरला लिमिटेड, प्रीमियम पुरताच त्याला जेवढा प्रीमियम आहे तेवढाच प्रॉफिट होतो. ऑप्शन बायरला मार्जिन रिक्वायरमेंट कमी आहे, ऑप्शन बायरला मार्जिन रिक्वायरमेंट कमी आहे, ऑप्शन सेलरला मार्जिन जास्त लागतं. टाइम डिके वर्क्स अगेन ऑप्शन्स बायर. टाइम डिके जो आहे तो ऑप्शन बायरच्या विरोधात काम करतो. जसं एक्सपायरी जवळ होईल ऑटोमॅटिक प्रीमियम कमी होणार आहे. टाइम डिके हा ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये काम करतो. त्यामुळे जसे जसे एक्सपायरी जवळ येईल ऑप्शन सेलरला प्रॉफिटच होणार. त्यामुळे मॅक्सिमम ऑप्शन सेलर ह्याची प्रोबॅबिलिटी ही प्रॉफिटची जास्त असते, पण ऑप्शन बायरची प्रोबॅबिलिटी ऑफ प्रॉफिट कमी असते, पण त्याला जास्त प्रॉफिट होतो ऑप्शन बायरला कमी मार्जिनमध्ये. म्हणजे दोघांच्या प्लस साइड्स पण आहेत आणि दोघांच्या मायनस साइड पण आहेत. ऑप्शन बायरला कमी मार्जिनमध्ये त्याला जास्त प्रॉफिट होऊ शकतो, ऑप्शन सेलरला जास्त मार्जिन लागतं, त्याला प्रॉफिट कमी होतो, पण त्याची प्रॉफिटचे चान्सेस जास्त असतात ऑप्शन सेलरचे. हे ते लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपण फक्त ऑप्शन बाईंगच चांगलं किंवा ऑप्शन सेलिंगच चांगलं असं कुठंही नाहीये. ऑप्शन बाईंग पण चांगलं आहे, ऑप्शन सेलिंग पण चांगलं आहे. आपला एक्सपिरियन्स काय किंवा आपली सायकोलॉजी काय आहे, आपला स्वभाव काय आहे, हे आपल्यावरती डिपेंड आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे मित्रांनो. देवाने परमेश्वराने प्रत्येकाला युनिक बनवलेलं आहे. लक्षामध्ये 800च्या 800 कोटी लोकांचे फिंगरप्रिंट्स वेगळे आहेत, 800च्या 800 कोटी लोकांचा चेहरा वेगळा आहे. म्हणजे रचनाकाराने जे बनवलेलं आहे प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळी आणि प्रत्येकाच्या चॉईसला प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर आहे. आपण ह्याला म्हणू शकत नाही की फक्त ऑप्शन बाईंगच चांगलं किंवा ऑप्शन सेलर म्हणू शकत नाही, फक्त ऑप्शन सेलरच चांगलं. ऑप्शन बाईंगमध्येही प्रॉफिट कमावणारे लोक आहेत, ऑप्शन सेलिंगमध्येही प्रॉफिट कमावणारे लोक आहेत, ऑप्शन बाईंगमध्येही लॉस करणारे लोक आहेत आणि ऑप्शन सेलिंगमध्येही लॉस करणारे लोक आहेत. हे तर लक्षात आहे तुमच्या. त्याच्यामुळे असं फिक्स काहीच नाही. तर आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीज, आपलं डिसिप्लिन आणि हे आपलं सायकोलॉजी मित्रांनो ट्रेडिंगमध्ये खूप गरजेची आहे. आता बघा, आता मित्रांनो आपण एक स्ट्रॅटेजी शिकणार आहे.
आता आपण ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी शिकणार आहे. तर आपण जी स्ट्रॅटेजी शिकणार आहे मित्रांनो, आता इंट्राडे ऑप्शन स्ट्रॅटेजी खूप पॉवरफुल जबरदस्त स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शिकवणार आहे. पण त्यासाठी आपल्याकडे मित्रांनो धनचं डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. आता धनचं डीमॅट अकाउंट असणं का गरजेचं आहे मित्रांनो, कारण जर आपण पाहिलं की ह्याला आपण जर पाहिलं tradingview.com ला आपण जर, कारण सगळ्यात बेस्ट चार्टची वेबसाईट कुठली आहे, tradingview.com. tradingview.com ला जर आपण प्रीमियम चार्ट विकत घ्यायचे म्हटले तर महिन्याला 4,000 रुपये जातात. ट्रेडिंग व्ह्यूला जर आपण चार्टचे जे फीचर्स विकत घ्यायचे म्हटले, जे आपल्याला ट्रेडरला जे फीचर्स लागतात, जे प्रीमियम फीचर्स असतात, कारण फ्रीमध्ये लिमिटेडच मिळणार आहे, पण जर तुम्हाला ट्रेडरला जे जे फीचर्स पाहिजे आपल्याला ट्रेडिंगमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये ते फीचर जर घ्यायचे म्हटलं तर ट्रेडिंग व्ह्यूला महिन्याला 4,000 रुपये लागतात. मग वर्षाचे किती झाले, 48,000 रुपये. तर तुम्हाला 48,000 रुपये फ्रीमध्ये वाचणार आहेत तुमचे धनचं डीमॅट अकाउंट ओपन केल्यावरती. पूर्ण वर्षाच्या 48,000 रुपयाचे जे सबस्क्रिप्शन आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मला मिळतं ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आणि ब्रोकरेज सुद्धा सगळ्यात कमी आहे. आलं लक्षामध्ये, ब्रोकरेज सुद्धा फक्त 20 रुपये पर ट्रेड, कितीही लॉट मारा, पर ऑर्डर पर ट्रेड तुमचं फक्त काय आहे, 20 रुपये ब्रोकरेज. आणि 4,000 रुपये महिन्याला जे ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मचे जे फीचर्स आहेत ते सगळे फीचर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. आणि प्लस ज्या लोकांकडे डिलिव्हरीला शेअर्स आहेत त्या लोकांना शेअर्सवरती रेंट सुद्धा, ट्रेडर्सला हे सगळे फीचर्स आपल्या स्ट्रॅटेजीसाठी मित्रांनो, त्या लिंकवर जावा, पुढे मोबाईल नंबर टाका, मोबाईल नंबर टाकला की ईमेल आयडी टाका, मोबाईल नंबर टाकला की ॲप डाउनलोड होईल, ॲप डाउनलोड झालं की ईमेल आयडी टाका. मग ईमेल आयडी टाकल्यावरती मग पुढे स्टार्ट करा, पॅन कार्डचा नंबर टाका, स्टार्ट करा, आधार कार्ड नंबर टाका, स्टार्ट करा. सिंपल, एवढे 4 स्टेप्स आहेत. ईमेल, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन, ॲप डाउनलोड, ईमेल आयडी व्हेरिफिकेशन, हे काय पॅन कार्डचा नंबर टाका आणि आधार कार्डचा नंबर टाका. बस एवढी मित्रांनो प्रोसेस कंप्लीट करून घ्या. झाली प्रत्येकाची. एकदा यस कंप्लीट करा. चला यस कंप्लीट करा. कोणाकोणाचं राहिलेलं आहे, कोणाकोणाचं राहिले, मी 1 मिनिट वेळ देतो. आता शेवटचा 1 मिनिटाचा वेळ देतो, शेवटचा 1 मिनिटाचा वेळ देतो. चला डन अशी कमेंट करा ज्याचं ज्याचं झाली प्रोसेस कंप्लीट. कारण आपल्याला आता स्ट्रॅटेजी शिकायची आहे धनच्या प्लॅटफॉर्मला. धनच्या प्लॅटफॉर्मला आपल्याला स्ट्रॅटेजी शिकायची आहे. यस कमेंट करा, डन किंवा यस अशी कमेंट करा. बघा धन डीमॅट ओपन करायसाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जा. चॅट बॉक्समध्ये लिंक आहे, तर त्या चॅट बॉक्समधल्या लिंकवर प्रत्येकाने शेवटचा 1 मिनिट आहे, 1 मिनिटात सुद्धा होईल प्रोसेस. 1 मिनिट देतो मी. तुमच्या चॅट बॉक्समध्ये लिंक आहे किंवा व्हॉट्सॲपला सुद्धा तुम्हाला लिंक आलेली असेल, त्या लिंकवर जा. 1 मिनिटामध्ये त्या लिंकवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका, मोबाईल नंबरचा OTP टाका, पुढे ॲप डाउनलोड होईल, ॲप डाउनलोड करा आणि ईमेल आय डीचा OTP टाका. ईमेल आय डी टाकून ईमेल आय डीचा OTP टाका आणि पॅन कार्डचा नंबर टाका. पास, सिंपल. पॅन कार्डचा नंबर टाका आणि आधार कार्डचा नंबर टाका. पॅन कार्ड नंबर एंटर करा आणि आधार कार्ड नंबर तिथं एंटर करा. लक्षामध्ये 1 मिनिटामध्ये प्रोसेस कंप्लीट करा. आता आपल्याला स्ट्रॅटेजीवरती जायचं आहे. शेवटचा लास्टचा 1 मिनिट देतो मी, जास्त राहिलंय. लास्टचा 1 मिनिट, कारण आपली स्ट्रॅटेजी त्या लिंकवरती, आपण स्ट्रॅटेजी आता जे शिकतोय त्यासाठी त्या लिंकवर तुमचा OTP आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. आपण जे आता धन डीमॅटची जी स्ट्रॅटेजी शिकणार आहे त्यासाठी तुमचा OTP आणि तुमचं धनचं डीमॅट अकाउंटचा तुमची हे लिंक होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते प्रीमियम फीचर्स मित्रांनो मिळतील. झालं सगळ्यांचं? झालं का? एकदा यस कमेंट करा, यस कमेंट करा. त्या लिंकवरती प्रत्येकाने टाकलं OTP वगैरे. चला 30 सेकंद देतो शेवटचे, ज्यांचं राहिलंय प्रत्येकाने करून घ्या. शेवटचे 30 सेकंद देतो. त्या लिंकवरती जाऊन मोबाईल नंबर टाका. चला फक्त मोबाईल नंबर टाका तरी चालेल. 30 सेकंद देतो. त्या लिंकवरती जा, फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून व्हेरीफाय करून घ्या. चला दोनच तेवढी स्टेप करा आणि स्टार्ट म्हणा. मोबाईल नंबर आणि ईमेल टाका आणि संपल्यानंतर 5 मिनिटांमध्ये ती प्रोसेस कंप्लीट करून घ्या. पण त्याच लिंकवरून करा, कारण त्या लिंकवरून करा. व्हॉट्सॲपला आलेल्या किंवा आपल्या चॅट बॉक्समध्ये लिंक कॉपी पेस्ट करून ठेवा. चला तुमच्या व्हॉट्सॲपला वाटलंच तर, जर तुमच्या व्हॉट्सॲपला नसेल आली तर कॉपी करून ठेवा. आता ही लिंक कॉपी करून तुमच्या व्हॉट्सॲपला पेस्ट करून ठेवा. चला आता आपण स्ट्रॅटेजी शिकूयात. स्ट्रॅटेजी शिकल्यानंतर तुम्हाला नंतर सुद्धा चॅटचा ॲक्सेस देईल मी ह्या स्ट्रॅटेजीचा. पण आता काय करायचं, सगळ्यांनी हे प्रीमियम सगळे फीचर्स आहेत 4,000 रुपयाचे मंथली ट्रेडिंग व्ह्यूचे, ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. पण आत्ता काय करा, लिंक सेव्ह तरी करून ठेवा तुमच्याकडे. नाही तर असं होईल की परत ती लिंक जाईल आणि तुम्हाला नंतर ती लिंकवरती मग ते फीचर्स, आपल्या स्ट्रॅटेजीचे फीचर्स मिळणार नाहीत. तर लिंक काय करा, चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, तर ती लिंक धन तिथले बघा धन डीमॅटची फ्री लिंक, ती पूर्ण मेसेज तो काय करा, कॉपी करा आणि तुमच्या व्हॉट्सॲपला तो पेस्ट करून ठेवा. कुठेतरी व्हॉट्सॲपला किंवा तुमच्या ह्या नोट्समध्ये ती लिंक पेस्ट करून ठेवा, टाकून ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ती लिंक तुमच्याकडे राहील. जरी चुकून व्हॉट्सॲपला नाही नसेल आली तुम्हाला, सिस्टमने
जर तुमच्या व्हॉट्सॲपला रिसीव्ह नाही झाली तर ती चुकून लगेच तुम्ही काय करा, कॉपी पेस्ट करा. चला 30 सेकंदाचा वेळ देतो, कॉपी पेस्ट करा. चला लिंक कॉपी केली सगळ्यांनी आणि जवळच्या तुमच्या मित्रांना पण पाठवा ही लिंक. म्हणजे तुमचे जे ट्रेडर्स मित्र आहेत त्यांना सुद्धा हे फीचर्स मिळू द्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये. हे सगळे ट्रेडिंग व्ह्यूचे 4000 रुपये महिन्याचे फीचर्स आहेत. हे तुमच्या मित्रांना सुद्धा जी कॉपी केलेली लिंक आहे, जे ट्रेडर्स मित्र आहेत तुमचे, जे ट्रेडिंग करतायत, ऑलरेडी ट्रेड करतायत मार्केटमध्ये, इतर ब्रोकरकडे त्यांचे अकाउंट आहेत, तर त्यांना हे फीचर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतील आपले सगळे. तर हे फीचर्स सगळे त्यांना सुद्धा मिळू द्या. हे ट्रेडिंगचे फीचर जे जवळचे आहेत त्यांना पाठवा. जे ट्रेडर्सचे तुमचे मित्र वगैरे असतील ही लिंक त्यांना पाठवून द्या. म्हणजे त्यांना सुद्धा हे प्रीमियम ट्रेडिंग व्ह्यूचे फीचर्स त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ॲक्सेस करता येतील. लिंक केली कॉपी सगळ्यांनी? यस कमेंट करा. चला लिंक कॉपी केली का सगळ्यांनी? यस अशा प्रत्येकाचा रिप्लाय मला आला पाहिजे. चला पटकन यस असा मेसेज आला पाहिजे. यस यस असा मेसेज आला पाहिजे. चला आता स्ट्रॅटेजीला सुरुवात करूयात आपण. यस यस असा मेसेज आला पाहिजे. चलो ग्रेट ग्रेट. चलो थँक्यू, सगळेजण रिप्लाय करताय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आता स्ट्रॅटेजी व्यवस्थित लिहून घ्या. स्ट्रॅटेजीवरती प्रॉपर लक्ष द्या. स्ट्रॅटेजीवरती आता प्रॉपर लक्ष द्या. स्ट्रॅटेजी व्यवस्थित लिहून घ्या. म्हणजे नंतर जरी तुम्ही आता ॲप डाउनलोड करून ही स्ट्रॅटेजीला सुरुवात केली ह्याच्यावरती ट्रेड करायला, तरी मित्रांनो तुम्हाला प्रॉपर पद्धतीने हे करता येईल. चलो आता मी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. आता आपण मेन स्ट्रॅटेजीला सुरुवात करूयात. चला इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण ऑप्शनमध्ये पाहतोय ही स्ट्रॅटेजी. आता ही जी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, तुम्ही ऑप्शनमध्ये खूप बेस्ट चालते आणि तुम्ही फ्युचरला सुद्धा आणि इक्विटीला सुद्धा ही वापरू शकता, कमोडिटीला सुद्धा वापरू शकता. म्हणजे ही स्ट्रॅटेजी एवढी पॉवरफुल आहे, तुम्ही इंट्राडे ऑप्शनला सुद्धा वापरू शकता, इंट्राडे फ्युचरला वापरू शकता, इंट्राडे इक्विटीमध्ये वापरू शकता आणि तुम्ही इंट्राडे कमोडिटीला सुद्धा वापरू शकता, करन्सीलाही वापरू शकता. म्हणजे पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे. ह्याच्यामध्ये आपण 4 इंडिकेटर्स लावायचे आहेत आपल्याला. किती इंडिकेटर्स लावायचे टोटल ह्या स्ट्रॅटेजीमध्ये? 4. मित्रांनो आपण खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतोय आणि हे झालं की तुम्हाला, आणि हे जे फीचर्स आहेत आपले, प्रत्येकाने तुमचं आपलं हे कोर सेमिनार संपलं की प्रत्येकाने तुमची जी KYCची प्रोसेस राहिलेली, म्हणजे तुम्हाला ते प्रीमियम चार्टची डीमॅटची, ती नंतर तुम्ही करून घ्या कंप्लीट तुम्हाला लिंकवरती. त्या लक्षामध्ये, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं खूप छान पद्धतीने तुम्हाला चार्ट लावून मॅक्सिमम लेआउट, तुम्हाला चार्टचे लेआउट, कॉल पुटचे लेआउट एकत्रच सगळ्या तुम्हाला पाहता येतात. आता बघा ह्याच्यामध्ये 4 इंडिकेटर्स आपल्याला यूज करायचे. स्ट्रॅटेजी कशी फॉर्म होते बघा, इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. ह्याचा स्क्रीनशॉट काढा. प्रत्येक आता स्ट्रॅटेजीमधले जे काही स्लाइड्स असतील त्याचा प्रत्येकाने आपल्याजवळ स्क्रीनशॉट ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जरी आपला कोर्स संपला तरी तुम्हाला तुम्हाला ते सगळं तुमच्याकडे सेव्ह असेल, किंवा लिहून घ्या, किंवा ह्याचा स्क्रीनशॉट पण काढा आणि लिहून पण घ्या. दोन्ही गोष्टी करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर त्या गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस करता येतील. आता इंडिकेटर आपण कुठलं वापरणार आहे? सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंडमध्ये 10 आणि 2चं सेटिंग मॉडिफाय करून घ्यायची. 10 आणि 2ची लक्षामध्ये. सुपर ट्रेंडमध्ये 10 आणि 2ची सेटिंग मॉडिफाय करून घ्यायची. सेटिंगमध्ये जाऊन सुपर ट्रेंड 10 आणि 2. त्याच्यानंतर VWAP, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस, जी डिफॉल्ट आहे 30 पॅरामीटर्स ठेवायचे. सुपर ट्रेंड 10 आणि 10/2चं आपल्याला हे वापरायचं आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस, VWAP म्हणतो आपण त्याला, तर ते VWAP ॲज डिफॉल्ट ठेवायचं. त्याच्यानंतर VWMA म्हणजे व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज, हे एक इंडिकेटर वापरायचं आपल्याला. कुठलं? VWMA. VWAP त्याच्यानंतर VWMA व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज, हे इंडिकेटर्स आपल्याला बाय डिफॉल्ट यूज करायचे. त्याच्यानंतर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स RSI आपल्याला 70-30चा आपल्याला RSIचा फॉर्मॅट सुद्धा यूज करायचा आहे. लक्षामध्ये RSI 70-30, 50ची लाईन, 70ची लाईन, 30ची लाईन, अशा 3 लाईन तुम्हाला RSI मध्ये ठेवायची. 70-30ची 50, 70-30 लक्षामध्ये RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आणि आपण आपल्या मास्टरी कोर्समध्ये अजून डिटेलमध्ये तुम्हाला ज्यांना शिकायचं डिटेलमध्ये अजून पूर्ण फायनान्शियल मार्केटची मास्टरी करायची त्यांच्यासाठी आपल्याकडे 3 महिन्याचा मास्टरी कोर्स आहे. खूप जबरदस्त कोर्स आहे. लक्षामध्ये खूप म्हणजे जबरदस्त तुमची मास्टरीच होऊन जाणार मार्केटमध्ये. तर ज्यांना शिकायची इच्छा आहे, ज्यांना खरंच प्रोफेशनली करायचं आहे, त्या लोकांनी आपला तो मास्टरी कोर्स केला तरी चालेल. मी त्याबद्दलही तुम्हाला थोडे शेवटी 1-2-3 मिनटं तुम्हाला माहिती सांगेल. लक्षामध्ये. आता ह्याच्यामध्ये टाईम फ्रेम 3 मिनिटाची कॅन्डल यूज करायची. किती मिनिटाची कॅन्डल यूज करायची? टाईम फ्रेम 3 मिनिटाची. आणि एंट्री, कॉल आणि पुट. लक्षामध्ये. तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीला स्केल्पिंग पण म्हणू शकता किंवा इंट्राडे पण म्हणू शकता. ही मिक्स काइंड ऑफ स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही ह्याला स्केल्पिंग पण म्हणू शकता आणि इंट्राडे. 3 मिनिटाची कॅन्डल आहे. थोडं फास्ट आपलं लवकर ट्रेड करून बाहेर पडायचं, जास्त भिजत घोंगडं ठेवायचं नाही. ट्रेडर लोकांनी हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे आपण 3 मिनिटाच्या कॅन्डलवरती ही स्ट्रॅटेजीचं आपण फॉर्म्युलेशन मित्रांनो केलेलं आहे. लक्षामध्ये. आता कॉलची बायची एंट्री कधी घ्यायची? कॉल बाय एंट्री
आता आपण तुम्ही बघा कॉल बाय करू शकता किंवा पुट सेल पण करू शकता. ऑप्शन बायरने काय करायचं, कॉल बाय करायचा, ऑप्शन सेलरने काय करायचं, पुट सेल करायचं. ज्याला जे वाटतंय त्यांनी ते करायचं. म्हणजे असं आपण हे नाहीये, ज्याला जे वाटतंय त्यांनी ती गोष्ट करायची. आलं लक्षामध्ये? ज्याला जे वाटतंय ज्याला जे वाटते त्यांनी ती गोष्ट मित्रांनो करायला हरकत नाहीये. आलं लक्षामध्ये? तर ऑप्शन एक तर कॉल ऑप्शन बाय करायचा किंवा कॉल ऑप्शन तुम्ही सेल करायचा. दे पाणी. चलो थँक्यू. कॉल ऑप्शन एक तर तुम्ही काय करायचा, मित्रांनो तुम्ही कॉल ऑप्शन बाय करायचा किंवा पुट सेल, ज्याला ऑप्शन सेलर आहे त्याने पुट ऑप्शन सेल केला तरी चालेल. लिहून घेतली स्ट्रॅटेजी. ह्याचा स्क्रीनशॉट काढा. चला ह्याचा स्क्रीनशॉट काढा. कॉल बाय. आता काय करायचं बघा, टेक्निकल इंडिकेटर ज्यावेळेस सुपर ट्रेंड बघा. आता कॉल बाय कधी करायचा, सुपर ट्रेंडने ज्यावेळेस व्हॉल्यूम, सुपर ट्रेंड आणि व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज. आता ह्याच्यात लिहून घ्या, सुपर ट्रेंड आणि व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजने व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइसला व्ही वॅपला खालून वर क्रॉस केलं, खालून वर क्रॉस केलं की आपण बाय करायचं. काय करायचा, कॉल बाय करायचा. त्याच्यानंतर RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ हा 70च्या कमी पाहिजे. त्यावेळेस ज्यावेळेस हे दोन्ही लोक क्रॉस करतील, ज्या कॅन्डलला, ज्या 3 मिनिटाच्या कॅन्डलला हे सुपर ट्रेंड आणि व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइसला व्ही वॅपला खालून वर क्रॉस करतील, त्यावेळेस RSI 70च्या खाली पाहिजे. RSI काय पाहिजे, 70च्या खाली पाहिजे. 70च्या खाली काय पाहिजे, कारण ओव्हरबॉट नको. कारण आपण बाय करतोय वरच्या दिशेला, मग मार्केट ऑलरेडी 70च्या वर असेल तर ते ओव्हरबॉट असतं RSI मध्ये. त्याच्यामुळे RSI 70च्या खाली पाहिजे त्यावेळेस. आलं लक्षामध्ये? टाइम फ्रेम 3 मिनिटाची कॅन्डल एंट्री आपण काय घेणार, कॉल बाय करा किंवा ऑप्शन सेलरनी पुट सेल करा. पण आपण शक्यतो कॉल बाय पाहू. मग ज्याला सेल करायचं त्यांनी लक्षात ठेवायचं, फक्त त्यांनी कॉल बाय करायच्या ऐवजी पुट सेल करायचा ऑप्शन सेलरने. त्यावेळेस ज्यावेळेस आणि हे स्पॉट निफ्टीमध्ये, हे स्पॉट किंवा स्टॉक्समध्ये तुम्ही करत असाल तर स्पॉट प्राइस बघायची त्या शेअरची. ज्या शेअर्समध्ये तुम्ही करत असाल किंवा इंडेक्समध्ये करत असाल तर इंडेक्सची स्पॉट 2 चार्ट लावायचे आपल्याला. स्पॉटचा चार्ट लावायचा आणि ऑप्शनचा चार्ट लावायचा. प्रीमियमचा चार्ट पण लावायचा आणि स्पॉट प्राइसचा पण चार्ट लावायचा. ते आपण पाहणार आहे. म्हणूनच आपल्याला चार्टसाठी तुम्हाला जी डीमॅटची लिंक दिलेली आहे त्या डीमॅटवरती जावा. म्हणजे तुम्हाला एकदम सगळे फीचर्स, सगळे प्रीमियम फीचर्स, ऑप्शन ट्रेडरला सगळे फीचर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. 4000 रुपयाचे फीचर्स सगळे फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. त्यामुळे तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायला ट्रेडर्स लोकांना खूप चांगलं आहे. स्टॉप लॉस काय करायचं बघा. बायची एंट्री लक्षात आली, ज्यावेळेस सुपर ट्रेंड आणि व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज व्ही वॅपच्या लाईनला खालून वर क्रॉस करेल, त्यावेळेस आपलं आपण 70च्या खाली RSI असेल त्यावेळेस आपला बायचा सिग्नल जनरेट होईल. आपला त्यावेळेस आपण बाय करायचं. आणि स्टॉप लॉस आपला व्ही वॅपच्या खाली. आलं लक्षामध्ये? व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस आहे व्ही वॅप, त्याच्या खाली जर कॅन्डल क्लोज झाली तर आपण तिथं आपला तो स्टॉप लॉस राहणार. म्हणजे व्ही वॅपची लाईन काय आहे, व्ही वॅपची लाईन हा आपला स्टॉप लॉस आहे. आलं लक्षामध्ये? व्ही वॅपच्या वरती जर मुव्हिंग ॲव्हरेज, व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज आणि सुपर ट्रेंड असेल त्या कॅन्डलला आपली बाय होणार. पण आपली स्टॉप लॉस जो असेल तो व्ही वॅपची लाईन हा आपला स्टॉप लॉस आहे. आणि टार्गेट काय असणार आपलं, व्ही वॅपची लाईन हा आपला, व्ही वॅपच्या लाईनचा रेट तो आहे आपला स्टॉप लॉस. आणि टार्गेट काय राहणार आपलं, टार्गेट 1:1 ठेवा. जेवढा तुमचा स्टॉप लॉस आहे बायमध्ये आणि बायच्या प्रीमियमच्या बायच्या रेटमध्ये आणि व्ही वॅपच्या रेटमध्ये जेवढा गॅप आहे तेवढंच तुम्ही टार्गेट ठेवा वाटलंच तर. कारण आपलं हे स्केल्पिंग आहे, इंट्राडे फास्ट ट्रेड करून बाहेर पडायचं आहे आपल्याला. तर 1:1 ठेवा. जर तुमचं स्टॉप लॉस जर तुमचा छोटा असेल तर मग 1:1.5 ठेवा किंवा 2x ठेवा. स्टॉप लॉस जर कमी असेल तर मग 1.5-2चं टार्गेट ठेवा. पण स्टॉप लॉस जर मोठा असेल तर मग 1:1 मध्ये तुम्ही बाहेर पडा. टार्गेट तुमच्या स्टॉप लॉसच्या साईजवर आहे. स्टॉप लॉस जर मोठा असेल तर मग टार्गेट 1:1च ठेवा. कारण जेवढं स्टॉप लॉस आहे तेवढंच आपल्याला टार्गेट ठेवायचे. पण स्टॉप लॉस जो छोटा असेल तुमचा जर ह्यानी, तर मग 1.5 किंवा 2x ठेवा स्टॉप लॉसच्या टार्गेट. सिंपल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या? सुपर ट्रेंड आणि 4 इंडिकेटर लावायचे आहेत आपल्याला. सुपर ट्रेंड, VWMA, व्ही वॅप आणि RSI हे 4 इंडिकेटर्स लावायचे आहेत. ह्याचं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपल्याला तुमच्या लक्षात येईल. मग आपण आता चार्टवरती पाहूयात. डन. सगळ्यांचा स्क्रीनशॉट डन इथपर्यंत. ओके अशी कमेंट करा. चला ओके अशी कमेंट करा. स्क्रीनशॉट काढला.
4 इंडिकेटर लक्षात आले, स्टॉप लॉस टार्गेट लक्षात आलं का? एकदा ओके कमेंट करा. चला चलो ग्रेट, सगळेजण कमेंट करताय त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळेजणांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यामुळे काही हरकत नाही आहे. आता चार्टवरती पाहूयात आपण. बघा आता ही जी लाल लाईन आहे बघा, ही लाल लाईन ही कशाची? आपली व्ही वॅपची आहे. लाल लाईन जी आहे ती आपली व्ही वॅपची आहे. ही पोपटी लाईन आहे ती सुपर ट्रेंडची आहे. पोपटी लाईन जी आहे ती सुपर ट्रेंडची आहे आणि ही ब्लॅक जी लाईन आहे ती व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजची आहे. ब्लॅक लाईन जी आहे ती व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजची आहे. पोपटी लाईन आहे ती सुपर ट्रेंडची आहे आणि ही जी लाल लाईन आहे ती मेन आपलं व्ही वॅप आहे. बरोबर, व्ही वॅपची आपली लाल लाईन आहे. मग व्ही वॅपच्या लाईनला आपण क्रॉसिंग कशावर बघणार आहे? आपलं व्ही वॅपच्या लाईनला जर ह्यांनी क्रॉस केलं बघा इथं, आता हा जो चार्ट आहे हा स्पॉटचा आहे, स्पॉट निफ्टी आणि ही ऑप्शन, ह्या ऑप्शनच्या प्रीमियमचा चार्ट आहे. तर आपल्याला 2 चार्ट लावायचे आहेत. ज्या तुम्ही शेअर्समध्ये काम करणार आहे त्या शेअरचा कॅशच्या प्राईसचा चार्ट लावायचा आणि त्या शेअरचा ऑप्शनचा चार्ट लावायचा. जर तुम्ही इंडेक्समध्ये करणार असेल तर त्या इंडेक्सचा स्पॉटचा चार्ट लावायचा आणि त्या इंडेक्सचा ऑप्शनचा चार्ट लावायचा त्या स्ट्राईक प्राईसचा. लक्षामध्ये. आणि सेम स्ट्राईक प्राईसमध्ये ॲट द मनीमध्ये काम करायचं. तुम्हाला काम कशामध्ये करायचं आहे? तुम्हाला काम करायचं आहे ॲट द मनीमध्ये, हे लक्षात ठेवा. लक्षामध्ये ॲट द मनीमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस ह्या वॅपच्या लाईनला सुपर ट्रेंडने आणि व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजने वरती क्रॉस केले इथं, आणि तुम्हाला सिग्नल कशाचे फॉलो करायचे आहेत? स्पॉट प्राईसचे. लिहून घ्या, तुम्हाला सिग्नल स्पॉट प्राईसचे फॉलो करायचे आहेत आणि तशी ॲक्शन तुम्हाला ऑप्शनच्या प्रीमियमवर घ्यायचे. ऑप्शनच्या प्रीमियमवरती तुम्हाला चार्टवरती लक्ष द्यायचं नाही, तिथं फक्त तुम्हाला रेटसाठी तो चार्ट लावायचा आहे. तुम्हाला ऑप्शनच्या प्रीमियमचा चार्ट फक्त रेट समजण्यासाठी. मेन तुम्ही चार्ट कुठला पाहणार आहे? स्पॉट प्राईसचा चार्ट पाहून आपल्याला ॲक्शन घ्यायची. स्टॉप लॉस टार्गेटची एंट्री, स्टॉप लॉस टार्गेट हे आपण स्पॉट प्राईसच्या चार्टवरती ज्यावेळेस होईल त्यावेळेस तिथं त्या कॅन्डलच्या 3 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली की मग इकडं आपण काय करणार? आपण इकडं ऑप्शनच्या चार्टवरती ॲक्शन घेणार, ट्रेड इम्प्लिमेंट करणार. लक्षामध्ये अशा पद्धतीने हे असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुम्हाला ज्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यावेळेस इथं बघा ह्या कॅन्डलला काय झालं, समजा ह्या कॅन्डलनी इथं काय केलं, इथे बघा रेड लाईन आहे. रेड लाईन म्हणजे काय? व्ही वॅपची लाईन. व्ही वॅपच्या लाईनला व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजनी काय केलं? VWMA वरती क्रॉस केलं आणि इथं ह्यांनी पण कशाने? सुपर ट्रेंडनी पण इथं वरती क्रॉस केलं. बरोबर, सुपर ट्रेंड आणि VWMA क्रॉस केलं व्ही वॅपला. इथे आपला बायचा सिग्नल जनरेट होणार. मग इथे बायचा सिग्नल जनरेट झाला की आपण कुठं ट्रेड मारणार? सेम ट्रेड मारणार आपण इथं ऑप्शनमध्ये. ऑप्शनच्या ह्या कॅन्डलला काय बघा, इकडं ऑप्शनचा चार्ट आहे. ऑप्शनच्या ह्या कॅन्डलला आपलं बाय होणार. आता स्टॉप लॉस कुठला आहे आपला? ही व्ही वॅपची लाल लाईन, व्ही वॅपची रेड लाईनचे जो रेट आहे तो आपला स्टॉप लॉस. मग जसं मार्केट वर जाईल तसं आपला स्टॉप लॉस सुद्धा वर जाईल. आणि मग आपलं टार्गेट लावून ठेवायचं आहे. लक्षात घ्या, टार्गेट प्रत्येकाने 1:1, 1:1.5 किंवा 1:2 हे टार्गेट प्रत्येकाने लावून ठेवायचे. लक्षामध्ये टार्गेट हे प्रत्येकाने लावून ठेवायचे. येते लक्षामध्ये. मग कारण हे एक्झिक्युशन कधी मुवमेंट येऊन जाते आपल्याला हे समजणार नाही. आणि मग ह्या चार्ट प्रमाणे आपल्याला पुढे डिसिजन घ्यायचं आहे. चला आता आपण कॉल बायचं पाहिलं तसं आता सेम पुढ बायचं टार्गेट राहणार आपलं. स्टॉप लॉसची जी स्टॉप लॉसचा जेवढा रेट आहे त्याच्या 1:1, 1.5 किंवा 2x लावायचं. जर स्टॉप लॉस छोटा असेल तर 1:1, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं. आणि तुम्हाला ॲक्शन कशावरती घ्यायची आहे? स्पॉट प्राईजवरती घ्यायची आहे. इकडे स्पॉट प्राईसचा डाव्या हाताला चार्ट लावायचा, उजव्या हाताला तुम्हाला ऑप्शनचा चार्ट लावा. मग तुम्ही सेम स्ट्रॅटेजी तुम्ही फ्युचरमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करू शकता. स्टॉक फ्युचरमध्ये, इंडेक्स फ्युचरमध्ये किंवा तुम्ही स्टॉक इक्विटी कॅशमध्ये सुद्धा किंवा कमोडिटी मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही मित्रांनो ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. आता बघा, आता ऑप्शन पुढ बायची एंट्री. आता आपण कॉल बायची एंट्री पाहिली. आता आपण पुढ बाय कधी करायचं? सेम ह्याच्या उलट सुपर ट्रेंडनी आणि व्हॉल्यूम वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजने व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइसला व्यापा वरतून खाली क्रॉस केलं. म्हणजे लाल लाईनला मगाशी काय आपण वर क्रॉस केलं तर बाय करायचा, कॉल बाय करायचा. लाल लाईनला वरतून त्यांनी खाली क्रॉस केलं तर पुढ बाय करायचं. ज्यांना पुढ बाय करायचं त्यांनी काय करायचा? पुढ बाय करायचा. लक्षामध्ये. आता त्यावेळेस अरे काय पाहिजे? 30च्या वर पाहिजे. कारण 30च्या खाली असेल तर ओव्हर सोल्ड असतं. ते ओव्हर सोल्ड म्हणजे काय?
आपण ऑलरेडी सेल करतोय, पुट बाय करतोय, म्हणजे काय खाली पडणाऱ्या मार्केटवरती आपण ट्रेड करतोय. तर ऑलरेडी जास्तच खाली पडले असेल तर रिस्क नको, म्हणून RSI 30च्या वर पाहिजे. त्यावेळेस ज्यावेळेस आपण ट्रेड घेतोय त्यावेळेस RSI कशावरती पाहिजे, त्यावेळेस RSI हा 30च्या वर पाहिजे. लक्षामध्ये आपली 3 मिनिटाची कॅन्डल राहणार, पुट बाय करणार आपण किंवा कॉल सेल करणार. पुट बाय करायचा किंवा ज्याला शॉर्ट सेल करायचे सेलर आहे, जे ऑप्शन सेलर आहेत त्यांनी कॉल बाय, एक तर पुट बाय करा किंवा कॉल सेल करा. जे थोडे नेक्स्ट लेवलचे ट्रेडर आहेत त्यांना समजेल, जे फ्रेशर आहेत त्यांनी परत तुम्हाला व्यवस्थित मास्टरी कोर्स आहे आपला, थोडंसं डिटेलमध्ये शिकून घ्या. आणि ज्यांना प्रत्येक करायचं म्हणजे ऑलरेडी ट्रेडिंग करतायत किंवा ज्या लोकांचं नवीन आहेत प्रत्येकाने एकदा आपला मास्टर कोर्स खूप पॉवरफुल आहे, 3 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 13 सेटअप 13 स्ट्रॅटेजीज मित्रांनो आपण कव्हर केलेल्या आहेत. तर तो ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच तो 3 महिन्याचा ऑनलाईन कोर्स आहे आपला, ऑनलाईन पद्धतीने करा, अटेंड करा. ऑनलाईन कोर्स आहे. आणि ज्यांना वाटतं ऑफलाईन यायचं आहे तर 5 दिवस आपल्या हेड ऑफिसला आपण ऑफलाईन पण ऑप्शन देतो. म्हणजे ऑनलाईन केला तर बाय डिफॉल्ट तुम्हाला ऑफलाईन सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळतो आपल्या कोर्समध्ये. त्याचं मी तुम्हाला थोडंसं टाइम टेबल नंतर तुम्हाला सांगतो. फक्त आता तुम्ही आता 1 मिनिट स्ट्रॅटेजीचं आपण आता पुटचं पाहूयात. बघा इथं काय केलं आपण, म्हणजे ह्या व्हॉल्यूम वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज प्राइसला पुटची एंट्री कधी घ्यायची. आता इथं वरतून खाली क्रॉस झाला बघा, हे व्हॉल्यूम वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज आणि सुपर ट्रेंडनी काय केलं, वरतून खाली क्रॉस केलं. त्यावेळेस आपण काय करणार, शॉर्ट सेलची एंट्री घेणार किंवा पुट बाय करणार आपण. इथं बघा, मग इकडं पुट काय केलं, इथं ज्यावेळेस हे खाली क्रॉस करेल तर इकडं पुटला वर जाणार आहे. बघा इथं पुट बाय करतोय आपण, म्हणजे इकडं खाली क्रॉस केलं स्पॉटमध्ये उलटा ट्रेड, इकडं पुटचा चार्ट तुम्हाला उलटा दिसणार आहे वर जाताना, कारण आपण पुट बाय करतोय. इथं ज्यावेळेस ह्या कॅन्डलला इकडं स्पॉटमध्ये इथं सेलचा सिग्नल दिला आपल्याला, आपण इकडे काय करायचं आहे, पुट बाय करायचं आहे. पुटच्या चार्टमध्ये, पुटच्या ऑप्शनच्या चार्टमध्ये आपण पुट बाय करणार आहे, लक्षामध्ये. आणि तुम्हाला जरी काही शंका असतील तर एक नंबर सेव्ह करून ठेवा आपला, 70 57 10 10 10. आपला नंबर सेव्ह करून ठेवा, आपला भारतीय शेअर मार्केटचा नंबर सेव्ह करून ठेवा. तुम्हाला काही अडचणी असतील तुम्ही नंतर कोर्स संपल्यानंतर सुद्धा तुम्ही फोनवरती विचारा किंवा मेल टाका, नंतर आपली टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. 70 57 10 10 10 हा नंबर सेव्ह करून ठेवा, तुमच्याकडे लिहून ठेवा नंबर 70 57 10 10 10. किंवा खाली स्क्रीनशॉट जरी काढला तरी हा नंबर दिला बघा, ह्याच्या आपल्या स्लाईडवरती सुद्धा आहे खाली. ह्या स्लाईडचा स्क्रीनशॉट जरी काढला तर स्क्रीनशॉटला सुद्धा नंबर आहे 70 57 10 10 10. सोपा नंबर आहे 70 57 10 10 10. स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे तुम्हाला ह्या चार्टचा सुद्धा चार्ट लक्षात येईल. लक्षामध्ये सिंपल स्ट्रॅटेजी आहे, आपण कशावरतीही इम्प्लिमेंट करू शकतो. आणि फ्युचरला, ऑप्शनला, इंट्राडेला तुम्हाला अजून एक मी एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे मित्रांनो, खूप पॉवरफुल प्राइस ॲक्शनची एक स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवणार आहे. अजून एक मी खूप पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे. आता आपण थोडंसं टेक्निकल अनालिसिस बद्दल शिकूयात, टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस बद्दल. कारण लक्षात घ्या, आपण जो ट्रेडिंगमधून पैसा कमवणार आहे तो आपल्याला लॉंग टर्ममध्ये पण टाकायचा आहे. त्यामुळे थोडंसं लॉंग टर्मचं नॉलेज पण असतं ट्रेडरला गरजेचं आहे. ट्रेडरला टेक्निकल अनालिसिसचं, फंडामेंटल अनालिसिसचं सुद्धा ऑप्शन ट्रेडरला नॉलेज असणं मित्रांनो गरजेचं आहे. कारण आपण ट्रेडिंगमधून जो पैसा कमवणार आहे तो आपल्याला लॉंग टर्मला इन्व्हेस्ट करायचा आहे. SIPच्या माध्यमातून, डायरेक्ट शेअरची SIP असेल किंवा तुमची म्युच्युअल फंडची SIP असेल, त्याच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणून तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा मित्रांनो काय आहे, आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा नॉलेज असणं मित्रांनो गरजेचं आहे. लक्षामध्ये तर आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं सुद्धा नॉलेज मित्रांनो घ्यायचं आहे. तर टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिसचा उपयोग कसा करायचा, तर फंडामेंटल अनालिसिसचा उपयोग कंपनीची फायनान्शियल हेल्थ करण्यासाठी, इंडस्ट्रीचं काय चाललं आहे, इकॉनॉमीचा ट्रेंड काय चाललं आहे त्यासाठी, कंपनीचं मॅनेजमेंट, कंपनीचं बॅलन्स शीट, प्रॉफिट लॉस रेशोज, आणि हे इन्व्हेस्टरसाठी ट्रेडिंग फंडामेंटल अनालिसिस खूप गरजेचं असतं. टेक्निकल अनालिसिसमध्ये प्राइस ॲक्शन, ट्रेड पॅटर्न्स, इंडिकेटर्स, ऑसिलेटर्स, व्हॉल्यूम, सपोर्ट, रेजिस्टन्स, आणि हे टेक्निकल अनालिसिस मित्रांनो हे ट्रेडरसाठी टेक्निकल अनालिसिस खूप गरजेचं असतं. ट्रेडर असू द्या किंवा इन्व्हेस्टर असू द्या, ह्या दोन्ही गोष्टीचं कंबाईन नॉलेज असेल तरच एक व्यक्ती मित्रांनो खूप चांगल्या सर्वांगीण अँगलनी मित्रांनो मार्केटमध्ये काम करू शकतो. त्याच्यामुळे हेच बरोबर, हेच चुकीचं, टेक्निकलच भारी, फंडामेंटलच भारी असं नाही. दोन्हीचं नॉलेज असणं, नॉलेज हे कधीच मित्रांनो वाया जात नाही, लक्षात घ्या. त्यामुळे नॉलेज ऑलराऊंडर मास्टरी असणं मार्केटमध्ये गरजेचं आहे. तुम्ही काही का क्रिकेट बॅट्समनला कॅच पण घेता आला पाहिजे, फिल्डिंग पण करता आली पाहिजे, त्याला सगळं वेळेला आली तर त्याचा उपयोग होतोच, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे सगळं मार्केट, प्रत्येक मार्केट आपल्याला गरजेचं आहे. आता लॉंग टर्म इथं आपण एक एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो, SBIचं, स्टेट बँक ऑफ इंडियाचं. आता मित्रांनो इथं आपण लॉंग टर्मच्या काही शेअरचं एक्झाम्पल बघतोय इन्व्हेस्टिंगसाठी, आपण शिकण्यासाठी. तर हे केवळ एज्युकेशन पर्पजसाठी. इथं बघा, इथं दिलेलं आहे की दिस इज जस्ट अ लर्निंग एक्झाम्पल,
ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाय सेलचा हे नाहीये. इथे एक डिस्क्लेमर दिलेला आहे, कारण तुम्ही डायरेक्ट लगेच जाऊन बाय करू नका शेअर्स. इथं आपण जे करतो ते तुमचं प्रॉपर तुमचा ॲनालिसिस करून तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या ॲडवायझरच्या सल्ल्याप्रमाणेच मित्रांनो मार्केटमध्ये काम करा. हे डिस्क्लेमर देणे या ठिकाणी मला गरजेचं आहे, येथे लक्षामध्ये. तर बघा इथे आता इथं आपल्याला काय केलेलं आहे बघा, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ज्यांनी SBI मध्ये 2000 साली 5 लाखाची एफडी केली. आता SBI मध्ये किती लोकांचं अकाउंट आहे, एकदा SBI अशी कमेंट करा. चला, SBI मध्ये किती लोकांचं अकाउंट आहे, एकदा SBI अशी कमेंट करा. SBI मध्ये किती लोकांचं अकाउंट आहे, एकदा SBI अशी कमेंट करा. चलो, बऱ्याच लोकांचं SBI मध्ये अकाउंट आहे. थँक्यू, सगळेजण कमेंट करतायत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच 2 वे कम्युनिकेशन आपल्याला अजून पुढचं एक 20 ते 25 मिनिटं मित्रांनो आपल्याला शिकायचं आहे डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला. आणि अजून एक तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. लक्षामध्ये प्राइस ॲक्शन स्ट्रॅटेजीबद्दल तुम्हाला मी मित्रांनो अजून सांगणार आहे, शिकणार आहे आपण. आणि तुम्हाला एक 80-20 रूल, मात्र सगळ्यात महत्त्वाचं एक 80-20 रूल्स मित्रांनो मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि सायकोलॉजी तर एवढी पॉवरफुल, तुम्ही म्हणाल की यस अशाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत मार्केटमध्ये. तुम्ही सायकोलॉजी शिकल्यानंतर ट्रेडरची तुमच्या लक्षात येईल की आपलं नेमकं चुकतंय कुठं, तर ते सायकोलॉजी पण आपण शिकणार आहे. आता बघा, ज्यांनी 5 लाखाची एफडी केली 2000 साली स्टेट बँकेमध्ये, आज 2026 जर पाहिलं आपण तर त्या 5 लाख रुपये झाले 55 लाख रुपये. एफडी मध्ये वाढत 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 5 लाखाचे मित्रांनो 26 वर्षामध्ये जवळपास 55 लाख रुपये झाले. पण ज्याने 2000 साली 5 लाखाची एफडी करायच्या ऐवजी 5 लाखाचे शेअर्स घेतले स्टेट बँकेचे, 5 लाखाचे शेअर्स किती आले, 22 रुपयाला एक शेअर होता, तर 5 लाख भागिले 22, 22,727 शेअर्स. आणि मित्रांनो शेअर स्प्लिट झाला SBIचा. ज्यावेळेस मध्ये वाढत वाढत रेट 3000 गेला त्यावेळेस 300 वरती रेट आणला, म्हणजे 10 तुकडे केले. ज्याच्याकडे एक शेअर्स होता त्याला 10 शेअर्स दिले आणि शेअरची प्राइस कमी केली, म्हणजे ज्याच्याकडे 22,727 शेअर्स होते त्याच्याकडे झाले 2,27,270 शेअर्स. आणि आता कधी शेअर स्टेट बँकेचे शेअरची प्राइस 1200, 1250, कधी 1000, कधी 1100, 1150, ॲव्हरेज पाहिलं आपण तर 1100 जरी आपण शेअर स्टेट बँकचे प्राइस पाहिलं तरी त्या 5 लाखाच्या शेअर्सची किंमत झाली 24,99,97,000, म्हणजे 25 करोड रुपये किंमत झाली. बघा, 5 लाखाच्या एफडी मध्ये झाले 55 लाख रुपये. आणि त्याच स्टेट बँकेमध्ये एफडी करायच्या ऐवजी फक्त त्याच स्टेट बँकेचे शेअर्स घेतले असते तर 25 करोड रुपये झाले. आणि डिव्हिडंड 1,05,00,000 दिलाय तो वेगळा, म्हणजे शेअरची किमती वाढल्या ते तर वेगळंच, पण डिव्हिडंड 1,05,00,000 रुपये दिलाय, म्हणजे एफडी पेक्षा जास्त तर डिव्हिडंड दिलाय. म्हणजे मित्रांनो बघा, बरीच लोक म्हणतात शेअर मार्केटमध्ये पैसे वाढत नाही. इन्व्हेस्टर लोकांनी जर थांबले, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले, प्रॉपर तुम्ही रिसर्च शिकले, तुम्ही ट्रेडिंगमधून जे पैसे कमवताय, तुम्ही जॉबमधून जे पैसे कमवताय, तुम्ही बिझनेसमधून जे पैसे कमवताय, तर ॲसेट्स क्लासमध्ये वेगवेगळे आपले इन्व्हेस्टमेंट पाहिजे, इक्विटी, डेट, म्युच्युअल फंडमध्ये मित्रांनो, असं वेगवेगळ्या रिअल इस्टेटमध्ये, असे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपला पैसा डिवाइड पाहिजेत. तर काही शेअर्ससुद्धा तुम्ही मित्रांनो घेणं गरजेचं आहे. ट्रेडर्स लोकांनी थोडे जे प्रॉफिट होतोय किंवा जॉब असेल, तुमचा बिझनेस असेल, त्यातून दर महिन्याला तुम्ही चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स मित्रांनो घेत राहणं गरजेचं आहे. जर टोटल जर पाहिली तर 26 करोडपेक्षा जास्त पैसे झाले बघा 5 लाखाचे SBI ज्यांचे शेअर घेतले त्यांनी. आणि हे केवळ एज्युकेशनसाठी आहे, लगेच डायरेक्ट बाय सेलचं डिसिजन नाही मित्रांनो. इथं डिस्क्लेमर दिलेलं आहे, लक्षात घ्या. हे डिस्क्लेमर देणं मला गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला हा डिस्क्लेमर देतोय. इथे लक्षामध्ये हे एज्युकेशनसाठी आपण शिकतोय. तुमचा प्रॉपर शिकून ॲनालिसिस करून तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरच्या सल्ल्याप्रमाणे मार्केटमध्ये काम करा. येते लक्षामध्ये. जर मित्रांनो, म्हणून आपण ज्या बँकांमध्ये आपले अकाउंट आहे त्या बँकेचे शेअर, जे आपण घरामध्ये आपण बिस्किट खातो ते शेअर, ज्या ह्यांचा चहा पितो आपण, समजा लिस्टेड कंपन्या कुठल्या आहेत, आपण बिस्किटमध्ये जर पाहिलं तर ब्रिटानिया लिस्टेड आहे. ज्या आपण ज्या कार वापरतो मारुती महिंद्रा ते आपण यूज करतो, त्या कंपन्यांचे शेअर्स आपण शेअर्समध्ये आपण काम करू शकतो. त्याच्यानंतर आपण ज्या फॅन ज्याचा वापरतोय, घरामध्ये ज्या वस्तू वापरतोय, गुड नाईट वापरतोय, प्रत्येक वस्तू बघायची आपण कुठल्या कंपनी बनवते. आणि त्याचे जरी तुम्ही युजर्स आहे, तुम्ही कोलगेटने दात घासताय, बरोबर, ज्या काही गोष्टी तुम्ही यूज करता घरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत, त्या जरी कंपन्यांचे शेअर्स घेतले तुम्ही, कारण त्या कंपन्या तुम्ही वापरतायत, त्या कंपन्यांच्या प्रोडक्टवरती तुमचा विश्वास आहे, त्या कंपन्या मार्केटमध्ये प्रॉफिट करतायत, तो धंदा आहे. शेअर्स घेणं म्हणजे धंद्यामध्ये इन्व्हेस्ट करणं. आणि लॉंग टर्म, कमीत कमी 5-10 वर्षाच्या हिशोबाने लॉंग टर्म इन्व्हेस्ट करा, मिनिमम 5 वर्ष. 5 वर्षाच्या खाली जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर शेअर मार्केटमध्ये येऊच नका. मग तुमच्यासाठी एफडी आणि मग तुमच्यासाठी बाकीच्या गोष्टी गरजेच्या ठीक आहेत. हा लक्षामध्ये. 5 वर्ष, मिनिमम 5 वर्षापेक्षा जास्त तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये मित्रांनो या, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये. ट्रेडरसाठी काय, ट्रेडर आज आला त्याने दुपारी विकलं, संपला विषय. ट्रेडर इंट्राडेवाल्यांसाठी, स्केल्पिंगवाल्यांसाठी काय नाही, पण लॉंग टर्म इन्व्हेस्टरला मिनिमम 5 वर्ष मित्रांनो
शेअर मार्केटमध्ये हे करण्याचं आहे. आणि ट्रेडरला स्ट्रॅटेजी आणि पूर्ण 360 मार्केट शिकून घेणं मित्रांनो, डिसिप्लिन ठेवणं, हे स्टॉप लॉस लावणं हे ट्रेडरसाठी गरजेचं आहे. स्टॉप लॉस टार्गेट लक्षामध्ये. आता ही इन्फोसिस सारखी कंपनी ज्याने 5 लाख इन्व्हेस्ट केले त्याचे झाले 36 करोड. महिंद्रा अँड महिंद्रा सारखी कंपनी ज्याने 5 लाख इन्व्हेस्ट केले त्याचे झाले 107 करोड. महिंद्रा अँड महिंद्रा सारखी कंपनी लक्षामध्ये. तर आयशर मोटर सारखी कंपनी ज्यांनी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले त्याचे झाले 117 करोड. बुलेट, रॉयल एनफिल्डची गाडी आहे बुलेट, आयशर मोटर कंपनीची गाडी आहे, बरोबर का नाही. म्हणजे बुलेट घ्यायच्या ऐवजी जर शेअर घेतले 117 करोड रुपये झाले मित्रांनो, बघा लक्षामध्ये. तर ह्या गोष्टी मित्रांनो आपल्या लक्षात आल्या पाहिजे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर. आणि असंच आपण काय करायचा, 20-25 कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवायचा. तर त्यातल्या 4-5 कंपन्यांनी जरी आपल्याला चांगले रिटर्न्स दिले, काही कंपन्या डाऊन जाऊ शकतात, मग आपल्यासाठी त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी पाहिजे. आपल्याकडं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याकडे 1% बिलियनियर स्ट्रॅटेजी लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी आपल्या मास्टरी कोर्समध्ये आपण शिकतो. ती स्ट्रॅटेजी एवढी पॉवरफुल 1% बिलियनियर म्हणजे 1% बिलियनियर लोक इन्व्हेस्टिंगसाठी जी स्ट्रॅटेजी वापरतात ती स्ट्रॅटेजी आपण मित्रांनो सांगतो. आणि त्यात 1% लॉस होऊ शकतो मॅक्सिमम तुमचा त्या स्ट्रॅटेजीमध्ये. 1% लॉस, एक स्टॉप लॉस फक्त तुमचा 1%चा लॉंग टर्ममध्ये, ते सुद्धा एवढी जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे ती मास्टरी कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये आपण शिकणार आहे. चला आता आपण 80-20चा रूल पाहूयात. 80% पैसा मित्रांनो लॉंग टर्ममध्ये लावायचा आणि 20% पैशावरती ट्रेडिंग करायचं. लिहून घ्या. 80-20 रूल म्हणजे काय, 80% पैसा तुमचा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये लागला पाहिजे आणि 20% अमाऊंटवरती तुम्ही ट्रेड केला पाहिजे. बघा मार्केट कधी पण बघा खाली वर गेले पण लॉंग टर्ममध्ये मार्केट वरच आहे. सोनं सुद्धा, गोल्ड बघा, मार्केट बघा तुम्ही, शेअर मार्केट खाली वर जातं पण घाबरता जो लोक होल्ड करतात तेच लोक मार्केटमध्ये. बघा 1992ला मार्केट 56% पडलं, बरोबर. निफ्टी, सेन्सेक्स 56%, म्हणजे चांगल्या कंपन्यांचे शेअर 50-50, 60-60% पडले होते 1992 मध्ये. बघा परत मार्केटने 2 वर्षामध्ये नवीन हाय मारला. 2000ला मित्रांनो .com बबल होतं. .com बबलला मार्केट 57% खाली पडलं. 50%पेक्षा जास्त खाली पडलेले मार्केट, मी तुम्हाला ते सांगतोय. 2000 साली मार्केट लगेच 1-1.5 वर्षामध्ये परत मार्केटने नवीन हाय मारला. 2008ला मार्केट 60%पेक्षा जास्त खाली पडलं होतं. हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये एकदाच 60%, 65% मार्केट खाली पडलं होतं. 63% सेन्सेक्स, 64% निफ्टी डाऊन आला होता मित्रांनो इतिहासामध्ये. 2008 मध्ये लिमन ब्रदर क्रायसिस, अमेरिकेमध्ये रिअल इस्टेट US क्रायसिस झाला होता 2008ची मंदी. आणि 2008च्या मंदीमध्ये मित्रांनो मी सगळ्यात जास्त प्रॉफिट आम्ही ट्रेडिंगमध्ये 2008च्या मंदीत का 21, 22, 23 जानेवारी आणि 24 जानेवारी 2008 साली, अजूनही आठवतं तर 24 जानेवारी 72,000चे 8.5 लाख रुपये झाले होते. कमी म्हणजे त्या काळामध्ये ते खूप होते माझ्यासाठी, आमच्यासाठी. आम्ही एकत्र मिळून ट्रेडिंग करायचो समोर बसून सगळेजण. कारण स्टॉप लॉस छोटा होता मित्रांनो. गुरुवार होता 24 जानेवारी 2008ला आणि त्यावेळेस मला वाटतं आम्ही सगळेजण नारायणपूरला गेलो होतो. खूप दत्तगुरूंचं मित्रांनो मी मागच्या 15-20 वर्षापासून दर गुरुवारी मित्रांनो नारायणपूरला असतो. तर तिथं म्हणजे सगळ्यांनी आम्ही सेलिब्रेशन केलं होतं. अजूनही आठवतो तो दिवस. म्हणजे मंदीमध्ये शॉर्ट सेल केलं. तर शॉर्ट सेल करताना पण खूप साला 2008 मध्ये मार्केट 63% डाऊन पडलं गेलं होतं. त्याच्यानंतर 2000 मित्रांनो 12 मध्ये 2011 मध्ये इलेक्शन आलं मोदी सरकारच्या वेळेस सुद्धा थोडंसं अनसर्टन्टी होते मार्केटमध्ये. त्यावेळेस मार्केट इलेक्शनच्या पिरियडमध्ये डाऊन आलं होतं लक्षामध्ये नवीन ह्याच्यामध्ये. तर त्यावेळेस मार्केट 2016ला ब्रेक्झिट झालं, डिमॉनिटायझेशन झालं, त्यावेळेस 25% मार्केट तुटलं होतं. 2020ला कोरोना आला, कोविडमध्ये सुद्धा मार्केट 40% पडलं होतं. परत नवीन हाय मारला बघा लगेच 6 महिन्यामध्येच. हे तर लक्षामध्ये. म्हणजे मार्केट हे डाऊनफॉल टेम्पररी आहे, पॅनिक होऊ नका. 2000 मित्रांनो परत, बरोबर का नाही, बरं 2023 मध्ये परत रशिया युक्रेनचं युद्ध झालं होतं, त्यावेळेस मार्केट खाली पडलं होतं. आता परत अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धामध्ये मित्रांनो मार्केट खाली पडले. त्यामुळे पॅनिक होऊ नका तुम्ही. पॅनिक न होता मित्रांनो आपल्याला काय करायचं असतं, पॅनिक न होता आपल्याला काम करून लॉंग टर्ममध्ये, जे मंदी ही संधी आहे शेअर मार्केटमध्ये, लक्षात घ्या. शेअर मार्केटमध्ये काय आहे, मंदी ही संधी आहे आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होत असतो. तर हे लक्षात घ्या. आता मित्रांनो सायकोलॉजी सगळ्यात महत्त्वाचं, चुकतं कुठं आणि ट्रेडर हा कुठं फसतो लक्षात घ्या. सायकोलॉजी आपल्याला शिकायची. आता ट्रेडर फसतो कुठं, सगळ्यात महत्त्वाचं, तो 100ला खरेदी करतो, 98चा स्टॉप लॉस लावतो. 100ला खरेदी करतो, 98चा स्टॉप लॉस लावतो. मार्केट बरोबर खाली येतं 98 आणि त्याला 2 रुपये नुकसान होतं. 98 वरून मार्केट परत वर 110. त्याला वाटतं उगच आपण स्टॉप लॉस लावला, खाली आला ना मार्केट परत वर गेलं. परत तो 100ला बाय करतो. आता परत तो 98चा स्टॉप लॉस लावतो. आता मार्केट येतं 95. आता त्याला वाटतं बरं झालं स्टॉप लॉस लावला, त्याने 2 रुपयाचा स्टॉप, कारण त्याला 2च रुपये नुकसान होतं. आणि मार्केट 95, त्याला वाटतं बरं झालं स्टॉप लॉस लावला आणि परत 95 वरून मार्केट वर जातं 110.
परत त्याला वाटतं उगाच स्टॉप लॉस लावला, नसता लावला तर परत फायद्याला असतं. दोनदा असं झालं, मी स्टॉप लॉस लावतोय, मार्केट खाली पडते, मला स्टॉप लॉस हिट करते आणि वर जाते. आता तो म्हणतो परत आता स्टॉप लॉस लावायचा नाही. आता तिसऱ्यांदा काय म्हणतो तो, स्टॉप लॉस लावायचा नाही. आता मार्केट बघा, आता मार्केट बाय करतो, आता तो बाय करतो, आता मार्केट कुठं जाईल, आता त्यावेळेस तो स्टॉप लॉस लावायचा नाही म्हणतो, त्यावेळेस आता मार्केट कुठं जाईल मित्रांनो सांगा. प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजे. चला प्रत्येकाच्या मित्रांनो मी कमेंट पाहतोय, प्रत्येकाच्या कमेंट आल्या पाहिजे. आता तो म्हणतो स्टॉप लॉस लावायचा नाही आणि मित्रांनो मार्केट जातं आता डायरेक्ट 110. मार्केट काय जातं आता डायरेक्ट 110 जातं. आता त्याला किती प्रॉफिट आहे, आता त्याला 10 रुपये प्रॉफिट आहे. पण मित्रांनो त्याला 10 रुपये प्रॉफिट होत नाही. का होत नाही, कारण तो मार्केट वर जाताना 101लाच विकून मोकळा होतो. बऱ्याच लोकांसोबत हेच होतं की स्टॉप लॉसला थांबतात पण टार्गेटला थांबतच नाहीत. लगेच छोट्याशा प्रॉफिटमध्ये बाहेर पडतात, लॉस करतात, मोठा करतात. 1000, 2,000, 5,000 कमवतात आणि एकदम 50,000, 20,000, 10,000, 1,00,000, 2,00,000 असा एकदम लॉस करतात. किती लोकांना अनुभव आहे, एकदा यस अशी कमेंट करा. किती लोकांना अनुभव आहे हा चॅट बॉक्समध्ये एकदा यस अशी कमेंट करा. मी सगळ्यांच्या कमेंट वाचतोय, सगळेजण कमेंट करताय, त्याबद्दल धन्यवाद. बरोबर का नाही. आता तो काय करतो, बऱ्याच लोकांना तर मग तो स्टॉप टार्गेटला थांबत नाही. हा सगळ्यात मोठा ट्रेडरचा प्रॉब्लेम आहे. आता त्याला वाटतं चला स्टॉप लॉस नाही लावला, मार्केट वर गेलं, चला फायदा झाला, त्याला वाटतं स्टॉप लॉस आपल्याला धार्जिन नाही. बरं का ना, आपल्या मराठी भाषेमध्ये लगेच धार्जिन नाही, हे धार्जिन नाही, ते धार्जिन नाही, डिसिप्लिन विसरून जातो. त्याला वाटतं आपल्याला स्टॉप लॉस आपल्याला धार्जिन नाही. आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तो बाय करतो 100ला, आता तो स्टॉप लॉस लावत नाही. आता तो 100ला बाय करतो, आता मार्केट येतं 95. तो म्हणतो मागच्या वेळेस पण 95 आलं, वर गेलं, आता सुद्धा परत वर जाईल. परत थोड्या वेळाने मार्केट येतं 92. आता तो टेन्शनमध्ये येतो, त्याला जरा टेन्शन येतं, स्टॉप लॉस लावला असता तर बरं झालं असतं. थोड्या वेळ मार्केट येतं 90, आता तो सिरियस होतो. आता म्हणतो काय होईल ते जाईल देवाच्या भरोशावर. आता काय विकून एवढा लॉस आहे, आता विकून तर काही जमणार नाही. थोड्या वेळाने मार्केट येतं 88, तो म्हणतो मॉडेल पण वाकणार नाही. मार्केट येतं 85, तो म्हणतो मॉडेल पण वाकणार नाही. मार्केट येतं 83 आणि इथं तो मोडतो. 83 येतं आणि मोडतो. का मोडतो, कारण त्याचं मार्जिन संपतं, पोझिशन स्क्वेअर ऑफ होते. शेअर मार्केटमध्ये मॉडेल पण वाकणार नाही, जमत नाही. शेअर मार्केटमध्ये वाकण पण मोडणार नाही, वाकण पण मोडणार म्हणजे स्टॉप लॉस बाहेर लावून मी लगेच बाहेर पडेल, पण मी पूर्ण टार्गेट संपून नाही देणार. हे लक्षात घ्या. ट्रेडरला लगेच कमी लॉसमध्ये बाहेर पडता आलं पाहिजे. मग काय होतं, चूक काय होती मित्रांनो मार्केटमध्ये, लोक का फेल होतात. सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर नॉलेज नसतं, ट्रेनिंग घेत नाही, नॉलेज घेत नाही, अर्धवट नॉलेजने मार्केट, अर्धवट नॉलेज सगळ्यात घातक. एक तर नॉलेज नसेल तर काय करत नाही, नॉलेज असेल तर डिसिप्लिन ठेवून स्ट्रॅटेजी ठेवून मित्रांनो काम करतो. दुसरी गोष्ट सिस्टम आणि प्रोसेस फॉलो करत नाही. स्ट्रॅटेजी, सिस्टम, प्रोसेस, डिसिप्लिन फॉलो करत नाही. एक्सपेक्टेशन जास्त असतं की मला प्रत्येक ट्रेडमध्ये फायदा झाला पाहिजे, लालच, त्याच्यामुळे तो स्टॉप लॉस लावत नाही आणि बाहेर पडत नाही. तर त्याच्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटर, प्रॉपर गायडन्स पाहिजे मित्रांनो. लक्षामध्ये तर आपण भारतीय शेअर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ, तुम्हाला प्रॉपर सपोर्ट करू मित्रांनो. आणि तुम्ही शिकून घ्या प्रॉपर. येते लक्षामध्ये. किती लोक माझ्यासोबत लॉंग टर्म मध्ये शिकायला, माझ्यासोबत लॉंग टर्म मध्ये कनेक्ट राहायला रेडी आहेत, एकदा यस कमेंट करा. किती लोकांना माझ्यासोबत लॉंग टर्म कनेक्ट राहायचं, एकदा यस कमेंट करा. चला यस, यस अशी कमेंट करा. किती लोकांना लॉंग टर्म मध्ये माझ्यासोबत कनेक्टेड राहायचंय, एकदा यस अशी कमेंट करा. प्रत्येकाच्या मित्रांनो मी कमेंट पाहतोय. चलो धन्यवाद, सगळेजण कमेंट करताय त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आपली टीम तुम्हाला रिप्लायही देते. तुम्हाला जशा कमेंटला आपली टीम तुम्हाला काही लोकांना रिप्लाय सुद्धा देईल. पण तुम्ही हे करताय मित्रांनो, चॅटिंग करताय, खूप खूप तुमचं थँक्यू. सगळेजण हे करताय. आता मित्रांनो मग हे कोणी केलं पाहिजे शेअर मार्केट, तर शेअर मार्केट हे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगले आहे, करिअरसाठी. गृहिणी जे असतात, हाऊसवाईफ, त्या घर चालवता चालवता शेअर मार्केट करू शकतात. जे लोक जॉब करतायत, लक्षामध्ये जॉब करणाऱ्या लोकांसाठी शेअर मार्केट शिकून दिवसातून 15 मिनिटं 1 तास वेळ दिला, ट्रेडिंग खूप चांगलं तुम्ही मॅनेज करू शकता. आणि हे ट्रेडिंगचे पैसे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटला तुम्ही मित्रांनो यूज करू शकता. जे लोक जॉब करतायत, त्याच्यानंतर बिझनेस प्रोफेशनल आहेत, जे लोक बिझनेस करतायत, बिझनेसमधला इन्कम तुम्ही काही वेळ ट्रेड करून, थोडा बिझनेसमधून टाइम काढून तुम्ही ट्रेडिंग करू शकता, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता. बिझनेस करणारे लोक, फार्मर जे लोक आहेत, शेतीमध्ये काय कंटिन्यू आपल्या 24 तास काम नसतं, तर शेतीमध्ये तुम्ही मस्तपैकी शेती हँडल करून तुम्ही ट्रेडर करू शकता. रिटायर पर्सनसाठी तर खूप चांगला व्यवसाय आहे शेअर मार्केट. तर शेअर मार्केटमध्ये येऊन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही चांगलं हे करू शकता. तर आता बेनिफिट काय काय शिकण्याचे, म्हणजे स्टुडंट, होम मेकर, जॉब होल्डर, बिझनेसवाले लोक, फार्मर आणि आता तुम्ही शेअर मार्केटमध्ये करिअर काय काय करू शकता शेअर मार्केट शिकल्यानंतर. सगळ्यात महत्त्वाचं शिकण्याचे फायदे काय आहेत, ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट हा तर आहेच, इन्कम सोर्स आहेच. सेकंड इन्कम सोर्स तुम्हाला ॲज अ ट्रेडर, ॲज अ इन्व्हेस्टर तर तुम्ही काम करणारच आहेत. त्याचबरोबर तुम्ही फायनान्शियल कन्सल्टंट बनू शकता. त्याचबरोबर तुम्ही फुल टाईम करिअर करू शकता शेअर मार्केटमध्ये, फुल टाईम काम करू शकता. जे लोक पार्ट टाईममध्ये, जॉब बिझनेसवाल्यांनी पार्ट टाईम करायचं, 1-1.5 तास वेळ काढायचा आहे, 15 मिनिटं वेळ काढायचा आहे. 15 मिनिटाची पण स्ट्रॅटेजी 15 मिनिटामध्ये तुम्ही हे 3 मिनिटाची कॅन्डल लावून
स्ट्रॅटेजीमधून बाहेर पडू शकता तुम्ही 9:15 ते 9:30 किंवा 9:30 ते 9:45 किंवा 9:30 ते 10 किंवा रात्री तुम्ही कमोडिटी मार्केट सुद्धा करू शकता. संध्याकाळी कमोडिटी मार्केट रात्री 11:30-12 पर्यंत चालू असतं. तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये संध्याकाळी 7-8 वाजता ट्रेड करू शकता 1 तासभर. जे लोक जॉब करतायत बिझनेस करतात म्हणजे ट्रेडिंगसाठी मार्केट खूप चांगलं आहे. तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनू शकता. तुम्ही सब ब्रोकर ऑथराइज पर्सन तुम्ही शेअर मार्केटमध्ये बनू शकता. तुम्ही शेअर मार्केटचे कोच बनू शकता, ट्रेनर बनू शकता. तुम्ही रिसर्च अनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर तुम्ही सेबी रजिस्टर्ड बनू शकता. येतं लक्षामध्ये. तर हे सगळे ऑप्शन्स मित्रांनो बेनिफिटचे ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट तुम्ही शिकून करणार शेअर मार्केटमध्ये बाय डिफॉल्ट ते तर करणारच आहे. समजा ट्रेडिंग करायला काही लोक इन्व्हेस्टमेंट करतील, जे काही ट्रेडर इन्व्हेस्टर तर होणारच आहे तुम्हाला, पण तुम्हाला फुल टाइम आणि पार्ट टाइम करिअर सुद्धा शेअर मार्केटमध्ये करता येईल. कारण आता फक्त 4 ते 5% लोक आपल्या मार्केटमध्ये इन्व्हॉल्व आहेत. अजून खूप मोठं इंडियामध्ये मार्केटचं पेनिट्रेशन खूप लोक येणार आहेत. लक्षामध्ये खूप चांगले चांगले चेंजेस NSE, BSE, सेबी सुद्धा करतायत इन्व्हेस्टरसाठी, ट्रेडरसाठी चांगले. म्हणजे तुमची पूर्ण मास्टरी होणार आहे आपल्या कोर्समध्ये पूर्ण 3 महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये इक्विटी, फ्युचर ऑप्शन, कमोडिटी, क्रिप्टो आणि म्युच्युअल फंड हे सगळे मार्केट आपण 3 महिन्यामध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे तुम्हाला मार्केटचं कुठल्याच मार्केटचं नॉलेज नाही आहे, माहिती नाही असं एकही अँगल लागतं. आणि विथ प्रूव्हन सेटअप आणि स्ट्रॅटेजीज, त्याच्यामध्ये 13 सेटअप आणि 13 स्ट्रॅटेजीज, प्राइस ॲक्शनचे सेटअप, खूप सारे 13 स्ट्रॅटेजीज, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण त्याच्यामध्ये फुल मास्टरी कोर्समध्ये आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय काय शिकणार आहे आपण बघा. त्याच्यामध्ये आपण 11 टॉपिक कव्हर करणार आहे फुल मास्टरीमध्ये. 11 टॉपिक आणि 5 ट्रेडिंग सेटअप आणि टोटल 13 स्ट्रॅटेजीज आहेत. 11 टॉपिक, 5 ट्रेडिंग सेटअप आणि 13 स्ट्रॅटेजीज असं आपण ह्या पूर्ण मास्टर कोर्समध्ये 3 महिन्यामध्ये मित्रांनो आपण कव्हर करणार आहे. त्याच्यामध्ये इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट, ट्रेडिंग सॉफ्टवेअर आपण शिकणार आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केट, फ्युचर ऑप्शन आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहे. फंडामेंटल अनालिसिस पूर्ण, टेक्निकल अनालिसिस पूर्ण कव्हर होईल. ट्रेडिंग टेक्निक, स्ट्रॅटेजीज, 13 स्ट्रॅटेजीज तुमच्या कव्हर होतील. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्यामध्ये कव्हर होईल. म्युच्युअल फंड कव्हर झाले आणि क्रिप्टो मार्केट, हे सगळ्या 11 टॉपिक मित्रांनो A to Z पूर्ण फायनान्शियल मार्केट तुम्ही ह्या फुल मास्टरी कोर्स केल्यानंतर एकही गोष्ट असे नसणार की तुम्हाला मार्केटमध्ये माहिती नसणार. 5 ट्रेडिंग सेटअप्स त्याच्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी कव्हर करणार आहे. तर ते 5 ट्रेडिंग सेटअप कुठले असणार आहेत तर स्केल्पिंग ट्रेडिंग सेटअप, इंट्राडे ट्रेडिंग सेटअप, स्विंग ट्रेडिंग सेटअप, पोझिशनल ट्रेडिंग सेटअप आणि डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट सेटअप. हे 5 मित्रांनो एवढे पॉवरफुल सेटअप आहेत. मागच्या 22 वर्षाच्या अनुभवाने जे बनवलेले जे सेटअप्स आहेत, तर त्याच्यामध्ये सेटअप्स तुम्हाला स्ट्रॅटेजीज म्हणजे लाखो रुपये देऊन कुठे शिकायला मिळणार नाही. अशा स्ट्रॅटेजीज मित्रांनो तुम्हाला खूप कमी प्राईजमध्ये आपण हा 3 महिन्याचा कोर्स, आपण मास्टरी कोर्स तुमच्यासाठी मित्रांनो, आपल्या मराठी माणसासाठी मराठी भाषेमध्ये मित्रांनो आपण आर्थिक साक्षरता अभियानाच्या अंतर्गत हे तुम्हाला मित्रांनो आपण सगळ्या गोष्टी आपल्या फुल मास्टरी कोर्समध्ये आपण कव्हर करणार आहोत. आता मास्टर कोर्स केल्याचा फायदा काय, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं शेअर मार्केटचं फाउंडेशन एकदम मजबूत होईल. कोणाची मदत नाही घेता स्वतःच्या ह्याने तुम्ही इंडिपेंडंट ट्रेडिंग करणार. नंतर तुम्हाला कुणाचीही गरज लागणार नाही. स्वतः कुठल्या रेटला घ्यायचं, कुठल्या रेटला विकायचं हे तुम्ही डिसिजन स्वतः, टार्गेट स्टॉप लॉसचं डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता. आणि आपले जे ट्रेडिंग सेटअप वापरून जे आहेत तुम्ही स्वतः ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही गोष्टी मित्रांनो स्वतः एकदम प्रॉपर पद्धतीने मॅनेज करू शकता. आता आपल्या बॅचचं टाइम टेबल समजून घ्या सगळ्यांनी. टाइम टेबल कसं आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. टाइम टेबलचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. टाइम टेबल कसं आहे ते एकदा सांगतो. कोर्स हा ऑनलाईन सुद्धा आहे आणि ऑफलाईन सुद्धा आहे. ऑनलाईन सोबत ऑफलाईन फ्री मिळणार आहे तुम्हाला. ऑनलाईनचा कोर्स आहे हा 3 महिन्याचा. ऑनलाईन घर बसल्या तुम्हाला शिकायचं आहे, यायची जायची गरज नाही आहे. पण ज्यांना वाटते ऑफलाईन रिपीट करायचं आहे तर तुम्ही 5 दिवस आपल्या हेड ऑफिसला येऊन फ्रीमध्ये ऑफलाईन शिकू शकता. 5 दिवस फक्त तुम्हाला 5 दिवस पुण्यामध्ये एकदा यावं लागेल, बस सिंपल. बाकी तुम्हाला पूर्ण ऑनलाईनच शिकला तरी चालेल. तुम्हाला 3 महिन्यामध्ये कधीही तुम्हाला वाटलं 5 दिवस ऑफलाईन यायचंय, ज्यांना ऑफलाईन यायचंय त्यांच्यासाठी सांगतोय. ऑफलाईन आलंच पाहिजे असं गरजेचं नाहीये. ऑनलाईनमध्ये सगळं 99% लोक ऑनलाईनच शिकतात. काही 1% लोकांना वाटतं ऑफलाईन यायचंय, तर तुम्ही 5 दिवस आपल्या हेड ऑफिसला तुम्ही यायचंय ऑफलाईनसाठी. आलं लक्षामध्ये, सिंपल. आणि ऑफलाईन फ्री आहे तुम्हाला. ऑनलाईन कोर्स सोबत ऑफलाईन कोर्स तुम्हाला फ्री आहे 5 दिवसांचा. तुम्ही कधीही तुमच्या टाइम टेबल प्रमाणे 5 दिवस आपल्या ऑफिसला येऊन करू शकता. आता मास्टरी इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट अक्रॉस ऑल फायनान्शियल मार्केट, इक्विटी, फ्युचर ऑप्शन, कमोडिटी, करन्सी, क्रिप्टो, म्युच्युअल फंड्स हे सगळं तुम्हाला विथ प्रूव्हन सेटअप आणि स्ट्रॅटेजीज त्याच्यामध्ये शिकायला मिळतील. आपली नवीन बॅच ह्या सोमवारपासून चालू होते. येणाऱ्या सोमवारपासून न्यू बॅच स्टार्ट फ्रॉम
मंडे, येणाऱ्या सोमवारपासून आपली बॅच सुरू होते. 2 बॅच आहेत आपल्या, सकाळची बॅच आहेत आणि रात्रीची पण बॅच आहे. ज्यांना सकाळचा वेळ असतो त्यांच्यासाठी सकाळी 11 ते 1 ची बॅच आहे आणि ज्यांना रात्री वेळ असतो त्यांच्यासाठी रात्री 8 ते 10 ची बॅच आहे. मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते 1 चालेल किंवा इव्हिनिंग बॅच रात्री 8 ते 10 अशी सोमवार ते शुक्रवार. ज्यांना रात्री 8 ते 10 वेळ आहे त्यांनी रात्रीची बॅच घ्या. ज्यांना सकाळी 11 ते 1 वेळ आहे त्यांनी सकाळी 11 ते 1 ची बॅच घ्या. तुमच्या टाइम फ्लेक्झिबल टाइम प्रमाणे आहे. आणि एखादं लेक्चर तुमचं मिस झालं तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा मिळतं किंवा सकाळच्या बॅचमध्ये तुम्ही संध्याकाळी सुद्धा तुमचा कव्हर होईल, येते लक्षामध्ये, किंवा रेकॉर्डिंग सुद्धा मिळेल. त्याच्यामुळे काही मिस होईल काळजी करू नका. आमचं एकच म्हणणे, तुम्हाला स्वतःच्या हाताने प्रॅक्टिकली करता आलं पाहिजे. ह्या मास्टरी कोर्स केल्यानंतर हे आमचं एकमेव आमचा उद्देश आहे. तुम्हाला स्वतःच्या हाताने सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः डिसिजन घेता आला पाहिजे. टार्गेट, स्टॉप लॉस, एंट्री, एक्झिट स्वतः ट्रेडिंग करता आलं पाहिजे. येते लक्षामध्ये. सोमवारपासून बॅच सुरू होते. 3 महिन्यांचा ऑनलाईन कोर्स आहे. ह्याचे फीचर्स लिहून घ्या, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढायचा. फ्लेक्झिबल टाइम आहे, तुम्ही मॉर्निंगची बॅच किंवा इव्हिनिंगची बॅच घेऊ शकता. स्टडी मटेरियल तुम्हाला मिळेल. कोर्सचं सगळं स्टडी मटेरियल तुम्ही डाउनलोड करू शकता. PDF तुम्हाला मिळेल आपल्या कोर्स शिकवले जातील. जसं मी सांगितलं, इक्विटी, कमोडिटी, करन्सी, ट्रेडिंग ॲप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह, टेक्निकल, फंडामेंटल, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंग, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टो मार्केट, हे 11 टॉपिक तुमचे कव्हर होतील. तुमचे स्वतःचे ट्रेडिंग सेटअप्स आणि सिस्टम तुम्ही बिल्ड करू शकता. तुमच्या एक्झाम्स होतील, एक्सरसाइज होतील. एक्झाम असतात तुम्हाला, FAQs असतात. आणि जर एक्झाम तुम्ही जर नाही झाला तर परत एक्झाम द्यायची आणि तुम्हाला एक्झाम झाली की तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. कोर्स कंप्लीट झाल्याचं मास्टरीचं आपलं सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. ह्या सगळ्या फीचर्स तुम्हाला मित्रांनो आपला कोर्स, आणि हा कोर्स आपला प्रॅक्टिकल बेस आहे मित्रांनो तुम्हाला. आणि हा कोर्स मित्रांनो आपण लाईव्ह शिकवतो, म्हणजे रेकॉर्डेड पण तुम्हाला अवेलेबल आहे, पण आपला 100% कोर्स लाईव्ह आहे. 11 ते 1 आणि 8 ते 10 लाईव्ह तुम्हाला 3 महिने मित्रांनो शिकायचे, सोमवार ते शुक्रवार. लक्षामध्ये. आता किती लोकांना खरंच मनापासून शिकायची इच्छा आहे? सर मी अशी कमेंट करा की सर मला खरंच तुमच्यासोबत शिकायचं आहे, मला कोर्स करायची इच्छा आहे, तुमच्यासोबत शिकायची इच्छा आहे, मला प्रोफेशनली शिकायचं आहे आणि मगच मार्केटमध्ये प्रोफेशनली शिकून काम करायचं आहे. असे ज्यांना वाटते खरंच मनापासून शिकायची इच्छा आहे आणि प्रोफेशनल ट्रेड करायचं आहे, सिस्टीम फॉलो करायची, डिसिप्लिन फॉलो करायचे आहेत, सेटअप समजून घ्यायचे आहेत, अशा लोकांनी एकदा मी अशी कमेंट करा. ज्यांना खरंच मनापासून शिकायचं आहे त्यांनी एकदा मी अशी कमेंट करा. मी प्रत्येकाची कमेंट पाहतोय मित्रांनो. ज्यांना खरंच शिकायचंय त्यांनी एकदा मी अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. आता मित्रांनो आपले फी स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. फी स्ट्रक्चर आपण एक 5 मिनिटांमध्ये समजून घेऊयात. ज्यांना शिकायचंय तर मित्रांनो आपला जो आपण डिस्काउंट, खूप चांगला डिस्काउंट आपण सेमिनारमध्ये आपण ठेवलेला आहे. आपल्या मास्टरी कोर्सची फीज 30,000 आपलं GST 35,400 आहे. आपले जे 5 सेटअप तुम्हाला म्हटलं की लाखो रुपये देऊन शिकायला येणार नाही, त्या सेटअपची फीज होते आपली 50,000 रुपये GST, 59,000 रुपये. तर आपले टोटल फीज मित्रांनो होते 11 टॉपिक आणि 5 सेटअप 80,000 प्लस GST म्हणजे 94,400. पण मित्रांनो आजच्या सेमिनारमध्ये तुम्हाला 94,400 नसणार आहे. आजच्या सेमिनारची ही ऑफर आहे आपली 30,000 प्लस GST म्हणजे 36,000 रुपये आपल्या आजच्या सेमिनारची फीज राहणार आहे. पण मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी तुम्हाला 36,000 द्यायची गरज नाहीये. पहिले 20 लोक जे आत्ता 2,000 रुपये भरून बुकिंग करतील लगेच, पहिले 20 लोक जे आत्ता लगेच 2,000 रुपये भरून बुकिंग करतील, अशा पहिल्या 20 ॲडमिशनला फक्त फीज राहणार आहे आपली 16,948 प्लस GST. 16,948 प्लस GST 19,999 रुपये आपले कोर्सची पूर्ण 11 टॉपिक, पूर्ण 5 सेटअप, 13 स्ट्रॅटेजीज, 3 महिन्याचा कोर्स. त्याच्यामध्ये ऑफलाईन सुद्धा तुम्हाला फ्री असणार आहे 5 दिवसांचा. ज्यांना यायचंय तर त्यांच्यासाठी मित्रांनो फक्त 16,948 प्लस GST 19,999 प्लस GST मध्ये मित्रांनो हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे. आत्ता फक्त पहिल्या 20 लोकांमध्ये येण्यासाठी टॉप 20 साठी तुम्हाला 2,000 रुपये भरून बुकिंग करायचंय. 2,000ची लिंक तुम्हाला चॅट बॉक्समध्ये बुकिंगची आहे. पहिले 20 ॲडमिशन झाले तर मित्रांनो टॉप 20ची लिंक बंद होईल, कारण आता जवळपास 300-400 लोक मित्रांनो सेमिनार पाहतायत, आपला सेमिनार अटेंड करतायत. पहिल्या 20च लोकांना मित्रांनो हा आपण बेनिफिट देऊ शकतो. बाकीच्या लोकांना 36,000 लागेल. पहिले 20 लोक संपले की बाकीच्या लोकांना 36,000 फीज लागेल. आता 19,999 रुपये भरण्यासाठी आता जर तुम्ही 2,000 भरले तर बाकीच्याच तुम्हाला ज्यांना इन्स्टॉलमेंट पाहिजे, ज्यांना बाकीची फी वन्स टाइम पॉसिबल नाहीये, आता तुम्हाला फक्त 2,000 भरायचे आहेत पहिल्या 20 मध्ये येण्यासाठी. तर तुम्हाला बजाज फायनान्सची EMI फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. बुकिंग अमाऊंट तुम्ही आता फक्त 2,000 भरा लिंकवरती जाऊन.
तुम्हाला डाऊन पेमेंट 4,600 रुपये लागेल आणि 2,500चे 6 महिने 6 EMI लागतील. बजाज ज्यांना करायचं आहे तर बजाजची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे. ज्यांना हे वन टाईम द्यायला पॉसिबल नाही, आता फक्त टॉप 20 साठी 2,000 रुपये भरून लगेच बुकिंग करा. कारण टॉप 20 संपलं की 36,000 फी लागेल तुम्हाला, 16,000 जास्त लागतील. तर बुकिंगची लिंक तुम्हाला कुठे दिलेली आहे, चॅट बॉक्समध्ये तुम्हाला बुकिंगची लिंक दिलेली आहे आणि चॅट बॉक्सच्या ह्याच्यामध्ये त्या लिंकवर जाऊन लगेच 2,000 रुपये भरा. तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड वगैरे करू शकता. तर पहिल्या 20 मध्ये येण्यासाठी लिंक तुम्हाला कुठे दिलेली आहे बघा, तुम्हाला लिंक दिलेली आहे चॅट बॉक्समध्ये, तुम्हाला लिंक आलेली असेल बघा चॅट बॉक्समध्ये, किंवा ह्या QR कोडमध्ये पण लिंक दिलेली आहे. चॅट बॉक्समध्ये जावा किंवा हा QR कोड तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्कॅनरमध्ये, जसा वरती आपला स्कॅनर असतो ना इंटरनेट वगैरे, त्याच्या खाली स्कॅनरचा ऑप्शन असतो, त्या स्कॅनरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा QR कोड